आज के वक्ता के लिए मांगते हैं भाई वीरनाथ को आप मदद करें कि वो पवित्र आत्मा की अगुवाई में चले और जो कुछ भी मेहनत उन्होंने किया है सप्ताह भर में प्रभु उस मेहनत का फल उन्हें दे, ताकि वो सरलता से और सिस्टमैटिकली और अधिकार से इन 3 आयतों को समझाए और इन आयतों का हमारे जीवन में क्या सिग्निफिकेंस है वो हम समझ पाए, ताकि हम सब जैसे तीमुथियुस के लिए ये आशीष का कारण था, हमारे लिए भी आशीष का कारण बने और इसके द्वारा प्रभु आप महिमा पाए। पूरे सेशन में प्रभु हमें अच्छा ट्रांसमिशन दीजिए ताकि हम सब एक दूसरे को सुन पाए और हम डिस्कनेक्ट ना हो पाए। सेशन के बाद का डिस्कशन भी आपके हाथों में सौंपते हैं, सब कुछ आपके हाथों में सौंपते हुए बिनती यीशु मसीह के नाम से मांगते हैं। इस विभाग को हिंदी में पढ़ता हूँ, फिर भाई रेवनाथ आई एम श्योर मराठी में इसको पढ़ेंगे और एक्सप्लेन करेंगे। पहला तीमुथियुस उसका 6 अध्याय 17 से 19। पहला तीमुथी 6:17। इस संसार के धनवानों को आज्ञा दे कि वे अभिमानी न हो और चंचल धन पर आशा न रखे, परंतु परमेश्वर पर जो हमारे सुख के लिए सब कुछ बहुतायत से देता है और भलाई करे और भले कामों में धनी बने और उदार और सहायता देने में तत्पर हो और आगे के लिए एक अच्छी नींव डाल रखे कि सत्य जीवन को वश में कर ले। Over to you, Brother Veernath. Please lead us through the explanation of this passage. थँक यू ब्रदर रोशन. मराठीमध्ये मी तुमच्यासाठी वाचतो. आवाज येतोय माझा क्लिअर? येस. प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये, तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावर आशा ठेवावी. चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे, जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा. परमेश्वर या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद देव. या ठिकाणी आपण पाहिलं की मागच्या मंगळवारी म्हणजे जेव्हा पास्टर निलेश हे वचनातून बोलत होते, त्यांनी सुंदर प्रकारे वचन 11 ते 16 आपल्या समोर सांगितलेलं आहेत. आणि पौल आता आपण पाहतो की वचन 15 आणि 16 मध्ये तो प्रामुख्याने जे एक स्तुती गीत येशू ख्रिस्ता संदर्भात आणि देवा संदर्भात त्या ठिकाणी तो बोलत आहे. आणि ते स्तुती गीत झाल्यानंतर एका वेगळ्या विषयाला तो त्या ठिकाणी हात घालत आहे. आणि तो ज्यावेळेस बोलत आहे वचन 17 मध्ये प्रस्तुत युगातले धनवान, हा विषय वचन 9 मध्ये पण आपल्याला पाहायला भेटतं की तो धनवान लोकांसंदर्भात बोलत आहे. पण 2 फरक त्या ठिकाणी आहेत. जर वचन 9 आपण वाचलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की परंतु जे धनवान होऊ पाहतात, म्हणजे जे धनवान नाहीयेत, ज्यांना धनवान होण्याची इच्छा आहे, त्यांच्या संदर्भात तो त्या ठिकाणी वचन 9 आणि 10 मध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी बोलत आहे. आणि त्यांना कोणकोणत्या परीक्षेमध्ये किंवा कोणकोणत्या संकटांना सामोरं जावं लागल त्या संदर्भात तो त्या ठिकाणी त्यांच्याशी बोलत आहेत. आणि ज्यावेळेस तो वचन 17 ते 19 मध्ये बोध करत आहे किंवा तो जे काही त्या ठिकाणी मार्गदर्शन करत आहे, तर जे अगोदरच धनवान आहेत, जे श्रीमंत लोक आहेत, त्यांना तो त्या ठिकाणी हा जो हे जे वचन आहे, हे वचन तो त्यांच्या समोर त्या ठिकाणी मांडत आहे. आणि तो तिमथ्याला त्या ठिकाणी सांगत आहे की तू जे मंडळीमध्ये धनवान लोक आहेत त्यांना तू सांग, त्यांना तू निक्षून सांग, असं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि ते पाहत असताना जर आपण 12वं वचन जर वाचलं तर 12व्या वचनात तो पौल तिमथ्याला असं म्हणतो, विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, युगानुयुगाच्या जीवनाला बळकट धर. आणि तसाच काही शब्दप्रयोग आपल्याला वचन 19 मध्ये पण पाहायला भेटतं. तो म्हणतो की जे खरे जीवन बळकट धरण्यास. बळकट हे विशेषण आहे आणि धर हे क्रियापद आहे. आणि ते जे युगानुयुगीचं जे जीवन आहे किंवा जे खरं जीवन आहे ते बळकट धरण्यास पौल प्रामुख्याने त्या ठिकाणी तो मुद्दा किंवा त्या विषयावरती तो जोर देत आहे. मग तो तिमथ्य असो किंवा मंडळीतले धनवान लोक असो किंवा जे धनवान होऊ पाहत आहेत ते लोक असो किंवा मंडळीतील एक सर्वसाधारण व्यक्ती असो,
ह्या सर्वांना घेऊन तो एक विषय मांडत आहे आणि तो विषय हा आहे की खरं जीवन बळकट दर. आणि जो विषय आज मी तुमच्या समोर ठेवणार आहे त्याचं शीर्षक हे आहे की खऱ्या जीवनाचे स्वभाव गुण. ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला देवापासून येणारं तारण लाभतं, त्याचं जे जीवन असतं ते बदलून जातं. जे त्याच्याकडे असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, मग ते आमचं धन असो, आमची नोकरी असो किंवा काही पण जे काय असेल नसल, त्याकडे बघण्याचा आमचा जो स्वभाव असतो किंवा आमचं जे दृष्टिकोन असतो तो पूर्णपणे आतून बदलतो आणि त्याचा परिणाम आमच्या दैनंदिन जीवनाच्या ज्या गोष्टी असतात, ज्या गोष्टींना आम्ही सामोरं जातो, त्या सर्वांवरती त्या रिफ्लेक्ट होतात. आणि ती गोष्ट आज मी तुम्हाला या वचनातून मांडण्याचा प्रयत्न करत आहे की खऱ्या जीवनाचे स्वभाव गुण. हे पाहत असताना सर्वात पहिले आपण हे समजून घेऊया की धनवान व्यक्ती कोणाला म्हणायचा. आणि जे देवाचे सेवक आहेत जॉन मॅकआर्थर, ते असं म्हणतात की धनवान असणं म्हणजे फार भव्य घरे व अति किमती जमीन जुमला किंवा बंगलो असणे असा अर्थ नाही, तर गरजेपेक्षा अधिक अन्न वस्त्र व निवारा असणं म्हणजे श्रीमंत आहे. आणि ही व्याख्या त्या ठिकाणी जॉन मॅकआर्थर करत आहेत. देवाने ज्यांना भरपूर संपत्ती दिली आहे त्याचा निषेध पौल या ठिकाणी करत नाहीये किंवा धनवान असणं हे पाप आहे असं नाहीये. तर तो या ठिकाणी हे सांगत आहे की तर त्या संपत्तीचा अशा प्रकारे त्यांनी वापर करावा की त्यामुळं खरं जीवन जे आहे त्या खऱ्या जीवनासाठी योग्य ते साठा किंवा योग्य ती गुंतवणूक ते स्वतःसाठी तयार करतील. आपल्याला माहित आहे की धनवान लोकांचं एक नेहमी एक गोष्ट असते की त्यांचा पैसा कसा वाढल याकडे लक्ष असतं. आणि पौल त्यांना हे ठिकाणी हे सांगत आहे या वचनातून प्रामुख्याने की जी तुमची जी संपत्ती आहे ती फक्त या युगामध्येच असणार आहेत, पण जे खरं जीवन आहे त्या जीवनामध्ये तुमच्याकडं मोठ्या प्रमाणात तो साठा राहू शकतो. तो तेव्हाच राहील ज्या वेळेस तुम्ही तुमच्या धनाचं जे योग्य प्रकारे त्याचा वापर कराल. धनवान असणं हे पाप नाही, पण द्रव्याचा लोभ असणं व द्रव्याचा किंवा धनाचा योग्य वापर न करणं हे पाप आहे. बरेच जणांना असं वाटतं की पैसा म्हणजेच देवाचा आशीर्वाद. तसं नाहीये प्रियांनो. आज मंडळांमध्ये खिदाची गोष्ट आहे की तेच शिकवलं जातं की देवाचा आशीर्वाद म्हणजे फक्त पैशावरच भर दिलं जातं. तुम्ही द्या म्हणजे देव तुम्हाला आशीर्वाद देईल, म्हणजे देव तुम्हाला पैसा अधिक देईल. नाही, ते खोटं आहे आणि ते चुकीचं आहे. या ठिकाणी जसं पैसा आपल्या जवळ असणं म्हणजे पाप नाही, तसंच देवाचा आशीर्वाद म्हणजे फक्त पैसाच हे समजणं देखील खोटं आहे आणि ते चुकीचं आहे. संपत्ती ही देवाने दिलेली देणगी आहे आणि त्या संपत्तीचा वापर देवाच्या सेवेसाठी व्हायला पाहिजे. विषयाकडे जाण्या अगोदर काही गोष्टी मी या ठिकाणी सांगत आहे की समजा जे धनवान आहेत किंवा जे धनवान होऊ पाहत आहेत त्यांनी कशा प्रकारे आपलं जे काम आहे किंवा आपली संपत्ती किंवा मिळवावी त्या संदर्भात पवित्र शास्त्र आधी खूप चांगल्या प्रकारे सांगतं. जर आपण लेवीच्या पुस्तकामध्ये जर गेलो, लेवी 19:13 मध्ये असं लिहिलेलं आहे, आपल्या शेजाऱ्यावर जुलूम करू नको व त्याला लुबाडू नको. म्हणजे जे धनवान आहेत किंवा जे धनवान होऊ पाहत आहेत हा नियम सर्वांसाठीच लागू आहेत की त्यांनी आपली संपत्ती मिळवत असताना किंवा कमवत असताना त्यांनी संपत्ती अशा प्रकारे कमवावी की कोणावरती जुलूम होणार नाही आणि कोणाचं आम्ही लुबाडून घेणार नाही. आणि यशया पण त्याच्याविषयी फार चांगल्या प्रकारे पुढे म्हणतो. जर आपण यशया याचा 33व्या अध्यायामध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे यशया 33 आणि वचन 15 आणि 16 अशा प्रकारे म्हणतं की जो धर्माने चालतो, सरळ भाषण करीतो, जुलूम करून होणारा लाभ अवहेरितो, तो उच्च स्थानी वास करेल, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही.
म्हणजे जो जुलूम करून लाभ मिळवत नाही असा व्यक्ती देवाच्या दृष्टीने योग्य आहेत की तो त्या ठिकाणी मंडळीत आहेत आणि तो अशा प्रकारे त्याचं धन त्या ठिकाणी त्याने मिळवलेलं आहे आणि परमेश्वर त्या ठिकाणी त्याची काळजी घेत आहे आणि परमेश्वरच त्याचं धन पण वाढवेल. पण जर त्याच्यामध्ये त्याने बेईमानी करू नये आणि लुबाडू नये असं त्या ठिकाणी प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि नीतिसूत्र 16 आणि 8 मध्ये जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून न्यायाने कमावलेले थोडे बरे. ह्या बाउंड्रीज आहेत की ह्या आपण आपल्या जीवनाच्या अवतीभोवती लावून ठेवायला पाहिजे की मग ते आपलं बिझनेस असो किंवा आपलं काम असो, आपण जो काही पैसा कमवत आहोत आपण तो न्यायाने कमावलेला मग तो थोडा जरी असला ते कधीही चांगला आहे हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि पौल आता मंडळीमध्ये जे धनवान आहेत त्यांना तो त्या ठिकाणी बोलत असताना वचन 17 मध्ये तो असं म्हणतो की प्रस्तुत युगातल्या धनवानास निक्षून सांग. निक्षून हा जो शब्द आलेला आहे बऱ्याच वेळेस आपण मराठीमध्ये तो वाचतो आणि आपल्याला असं वाटतं की वचन 21 मध्ये पण तो शब्द आहे निक्षून सांग. 5वा अध्याय आणि वचन 21 जर वाचलं तर तिथं पण तो निक्षून शब्द आलेला आहे. पण मूळ भाषेत ज्यावेळेस आपण जातो तर ग्रीक मध्ये निक्षून या शब्दासाठी पॅरांगेलो हा शब्द वापरलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो की तू आज्ञा दे. त्याचा अर्थ होतो सरळ भाषेत आज्ञा. आणि तो मिलिटरी वर्ड आहे म्हणजे जी आज्ञा पाऊल त्या ठिकाणी तिमोथेला सांगत आहे ती धनवान लोकांनी पाळणं गरजेचंच आहे. ह्या पत्रामध्ये तिमोथेच्या पहिल्या पत्रामध्ये 3 ठिकाणी तो शब्द आलेला आहे. जर आपण पहिल्या अध्यायामध्ये जर गेलो तर 3ऱ्या वचनात तो शब्द आपल्याला पाहायला भेटतो की मी मासेदोनियात जाताना तुला इफिसात राहावयाची विनंती केली यासाठी की तू कित्येक लोकांना ताकीद द्यावी, अन्य शिक्षण देऊ नका. तिथं जो ताकीद शब्द आलेला आहे ना तो हाच शब्द आहे पॅरांगेलो. म्हणजे तू त्या लोकांना आज्ञा दे की त्यांनी अन्य शिक्षण देऊ नये. ज्यावेळेस आपण 4थ्या अध्यायामध्ये येतो आणि त्या ठिकाणी वचन 11 मध्ये जो शब्द आलेला आहे 4था अध्याय वचन 11 ह्या गोष्टी आज्ञा रूपाने सांगून शिकवू, तो पण मूळ भाषेत तो शब्द आहे पॅरांगेलो. आणि ज्यावेळेस आपण 5व्या अध्याय 17व्या वचनात येतो त्या ठिकाणी पण तो शब्द आहे की पॅरांगेलो म्हणजे तू त्यांना आज्ञा दे. निक्षून सांग म्हणजे फक्त बऱ्याच जणांना असं वाटेल की निक्षून सांग म्हणजे ऐकायचं किंवा नाही ऐकायचं ते ऐकणारच याच्यावरती असेल. तसं नाहीये. पौल तिमोथेला कडक शब्दात त्या ठिकाणी आज्ञा द्यायला सांगत आहे की जे मंडळीमध्ये धनवान आहेत त्यांना तू आज्ञा दे, त्यांनी ह्या गोष्टी पाळाव्याच असं तो त्या ठिकाणी सांगत आहे. आणि जो पहिला मुद्दा मी त्या ठिकाणी सांगत आहे तो माझा पहिला मुद्दा हा आहे की अभिमानी होऊ नये, अभिमानी नसावं. जे धनवान लोक आहेत आपल्याला पाहायला भेटतं की आपण बरेच धनवान लोक आहेत की ते अभिमानी असतात. इंग्रजीमध्ये हॉटी हा शब्द त्यासाठी वापरलेला आहे आणि ज्यावेळेस आपण ग्रीक भाषेत तो शब्द पाहतो तर तो शब्द हिप्सेलोफ्रोनिन म्हणजे गर्विष्ठ, ताठरपणा असलेला, घमेंडी, दुसऱ्याकडे तुच्छतेने बघणारा, मीच श्रेष्ठ आहे असा चुकीचा समज करणारा, हे सर्व अर्थ मूळ भाषेत त्या ठिकाणी निघतात. आणि हा धोका आहेत. जे श्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी मंडळीमध्ये ते सहज अभिमानी होतात, ते सहज गर्विष्ठ होतात आणि ते सहज इतरांकडे दुसऱ्यांकडे ते तुच्छतेने पाहतात. ते मंडळीकडे तुच्छतेने पाहतात, ते देवाकडे तुच्छतेने पाहतात. काही धर्माने एवढे अभिमानी असतात की ते देवाचाच अपमान करतात. आणि हा जो शब्द आहे अभिमानी होऊ नये हिप्सेलोफ्रोनिन हा शब्द फक्त पवित्र शास्त्रात या ठिकाणीच तो वापरलेला आहे आणि ती गोष्ट आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटते. आणि पौल त्या ठिकाणी जोर देत आहेत की जे धनवान लोक आहेत त्यांनी होऊ नये. तो असं म्हणत नाहीये की ते असतील किंवा, पण त्यांच्यात जास्त शक्यता आहेत की ते अभिमानी होऊ शकतात. त्यांना जास्त धोका आहेत की त्यांचं मन जे आहे ते त्यांच्या धनावरती एवढं संयुक्त होईल, एवढं त्यांच्या धनाशी ते जुडलं जाईल की कदाचित ते अभिमानी होतील
आणि ते इतरांकडे, मंडळीतील असणाऱ्या सभासदांकडे, बंधूंकडे, आणि वेळ आली तर ते देवाकडे पण तुच्छतेने बघायला लागतील. आणि तसं होऊ नये म्हणून पौल त्या ठिकाणी तिमोथेला ही आज्ञा त्या ठिकाणी देत आहे की त्यांनी अभिमानी नसावं. हा एक मोठा धोका आहे जे धनवान आहेत त्यांच्या जीवनात. आणि आपण पाहतो की नीतिसूत्र याचा 30वा अध्याय ज्यावेळेस आपण जातो आणि तिथं जो आगुर आहेत तो त्या ठिकाणी फार सुंदर प्रकारे त्या ठिकाणी म्हणतो की देवा, दारिद्र्य किंवा श्रीमंती मला देऊ नको, मला आवश्यक तेवढे अन्न खावयास दे. माझी अतितृप्ती झाल्यास मी कदाचित तुझा अव्यय करेन, मी तुझ्याकडे तुच्छतेने पाहिल. हे कशामुळे तो म्हणत आहे की जर देवा तुम्हाला एवढं जर दिलं तर मी काय होईल, माझ्या मनात तो गर्विष्ठपणा येईल, माझ्या मनात तो अभिमान येईल, आणि मग शक्यता आहे की वेळ आली तर मी तुझा सुद्धा अव्यय करल. आणि ती गोष्ट पौल त्या ठिकाणी या ठिकाणी सांगत आहेत. आपल्याला माहित आहे की जो सैतान आहे त्याच्याही बाबतीत ती गोष्ट घडलेली आहे. यशाया याचा 14वा अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण जातो आणि तो म्हणतो की जो तू आपल्या मनात म्हणालास, मी आकाशात चढेन, देवाच्या तारांगणाहून माझं सिंहासन उच्च करेन, उत्तर भागातील देवसभेच्या पर्वतांवर मी विराजमान होईल, मी मेघावर आरोहण करीन, मी परत समान होईन. ही गोष्ट सैतानाच्या जीवनात पण झालेली आपल्याला पाहायला भेटते की त्याच्यामध्ये तो अभिमान आला आणि त्याला आता असं वाटलं की मीच देव आहेत. काय केलं त्याने त्या ठिकाणी, दुसऱ्याकडे तुच्छतेने पाहिलं. त्याला असं वाटलं की जो देव आहे, जो स्वर्गामध्ये विराजमान आहेत, आणि मी जो वर्शिप एक लीडर आहेत, आणि माझं सौंदर्य जे काय आहे तो विसरून गेला. खरं पाहिलं तर देवानेच ते त्याला सर्व काही दिलेलं होतं, पण ही वृत्ती त्याच्यामध्ये आली, त्याच्यामध्ये तो गर्विष्ठपणा आला, त्याने देवाकडे तुच्छतेने पाहिलं, देवाचा अवहेर केला, आणि परिणामी त्याचा नाश त्या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला भेटतो. आणि तो धोका लक्षात घेऊन पौल जे मंडळीमध्ये श्रीमंत आहेत त्यांना सांगत आहे की त्या धोक्यापासून तुम्ही स्वतःला जपावं, तुम्ही अभिमानी नसावं. आणि साहजिक आहे की ज्यावेळेस एखादा व्यक्ती धनवान असतो तो ह्या मोहाला बळी पडतो, पण त्यांनी बळी पडू नये म्हणून पौल जो तिमोथेय आहे, ज्या मंडळीचा तो पाळक आहे, आणि साहजिक जे इफिस शहर आहे ते आपल्याला माहित आहे की त्या ठिकाणी मोठमोठे त्या ठिकाणी ते व्यापारी एक केंद्र होतं, आणि मंडळीत अनेक लोक त्या ठिकाणी श्रीमंत असतील, अनेक लोक त्या ठिकाणी व्यापारी असतील, ते त्यांच्याकडे भरपूर असा पैसा असेल, आणि मंडळीमध्ये आणि त्या लोकांमध्ये ती गोष्ट निर्माण होऊ नये म्हणून पौल त्या ठिकाणी तिमोथेला ती आज्ञा देताना आपल्याला पाहायला भेटत आहे की तुम्ही अभिमानी नसावं, तुम्ही अभिमानी होऊ नये. आणि दुसरी गोष्ट तो सांगत आहे, जो दुसरा माझा मुद्दा आहे तो 17व्या वचनातूनच आहे की चंचल धनावर आशा ठेवू नये. मुद्दे तिथूनच घेतलेले आहेत. जो शब्द आलेला आहे त्या ठिकाणी चंचल, ग्रीक भाषेत एडेलोटेस या स्त्रीलिंगी नामापासून एडेलोटेटी हे नाम बनलेलं आहे, आणि हा शब्द इथे वापरण्यात आलेला आहे, आणि हा शब्द देखील फक्त इथेच वापरण्यात आलेला आहे नवीन करारामध्ये. याचा अर्थ असा होतो, चंचल या शब्दाचा अर्थ म्हणजे जो एडेलोटेटी हा जो ग्रीक भाषेत शब्द आहे त्याचा मूळ भाषेत हा अर्थ होतो की वास्तविक देवाच्या मापदंडानुसार वास्तविक मूल्य नसणे, किंवा त्या वस्तूला किंवा त्या गोष्टीला खरं किंमत नसणे, म्हणजे धनाची योग्य किंमत नसणं, असा त्याचा अर्थ आहे. देवाच्या मापदंडानुसार खरी किंमत नसणे. आता हा अर्थ समजण्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरण देतो, जे उदाहरण आपण सर्वांनीच पाहिलेलं आहे, संपूर्ण भारत देशाने पाहिलेलं आहे. ते उदाहरण म्हणजे डिमॉनिटायझेशनचं. ज्या जुन्या नोटा बंद झालेल्या आहेत त्याचं. समजा आज माझ्याकडं ज्या बंद झालेल्या 1000च्या आणि 500च्या नोटा आहेत, करोड रुपये आहेत, ते हजार रुपयांच्या ज्या नोटा आहेत तसे आज करोड रुपये आहेत, पण आज त्याची किंमत 0 आहे, कारण की ते चलनातून बाद झालेले आहेत.
वास्तविक त्याला मूल्य नाही, वास्तविक किंमत नाही. हा शब्द ग्रीक भाषेत त्या ठिकाणी वापरलेला आहे, चंचल धन. आणि ज्यावेळेस आपण हिब्रू मध्ये जातो, हिब्रू मध्ये नीतिसूत्राच्या ज्यावेळेस आपण पुस्तकामध्ये जातो, तो शब्द त्या ठिकाणी पण वापरलेला आहे. नीतिसूत्र 23 आणि 5 या वचनामध्ये त्या ठिकाणी वापरलेला आहे. जे पाहता पाहता नाहीसं होतं त्याकडे तू नजर लावावी काय, कारण गगनात उडणाऱ्या गरुडासारखे पंख धन आपणास लाविते. धनाविषयी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की धन कसं आहे, हे गरुडाच्या पंखासारखं आहे, गरुडासारखं आहे. की गरुड पक्षी आज तुम्हाला इकडे दिसेल आणि तुम्ही डोळे बंद करून पापण्या मिटवल्या आणि पापण्या उघडल्या तर तो गरुड तुम्हाला दिसेन असं होईल. त्या प्रकारे हे धन आहेत, ते चंचल आहेत. ते आज तुमच्याकडे आहेत तर उद्या कदाचित नसेल. आणि म्हणून पौल त्या ठिकाणी सांगत आहे की त्याला आज वास्तविक मूल्य नाहीये, त्याला वास्तविक किंमत नाहीये, कारण की ते चंचल आहे. ते आज आहे तर उद्या नाही, आज तुमच्याकडे आहे तर उद्या दुसऱ्याकडे असेल. म्हणून तुम्ही चंचल धनावरती आशा ठेवू नये. देवाच्या दृष्टिकोनातून ज्याला किंमत आहे त्यालाच किंमत आहे. मग कदाचित आम्ही आमच्या नोकरीवरती आशा ठेवणारे असो, कदाचित आम्ही आमच्या सेवेवरती, जी मंडळीमध्ये आम्ही सेवा करतो त्या सेवेवरती आशा ठेवणारे असो, किंवा आमच्याकडे असणारं ज्ञान आम्ही त्याच्यावरती आशा ठेवणारे असो, किंवा आमच्याकडे असणारं धन त्यावरती जर आशा ठेवणारे आम्ही असू, हे सर्व व्यर्थ आहेत जर देवाच्या दृष्टिकोनातून त्याला किंमत नाही. म्हणून आम्ही समजून घ्यायला पाहिजे की देवाच्या दृष्टिकोनातून कशाला किंमत आहे. देव ज्याची किंमत करल त्यालाच किंमत आहेत प्रियांनो. आणि तो या ठिकाणी धनवानांना त्या आज्ञा तिमथ्याला द्यायला सांगत आहे की सांग तू त्यांना की त्यांचं जे धन आहे ते चंचल आहे, त्याला देवाच्या मापदंडानुसार वास्तविक किंमत नाही. जरी जगात आमच्याकडं अब्जाधीश असतील, आम्ही आमच्या बँकामध्ये करोडो पडलेले असतील, पण देवाच्या समोर त्याला किंमत नाही. आणि ती गोष्ट पौल या ठिकाणी मांडत आहेत. आपण उपदेशकाच्या पुस्तकात जाऊया आणि उपदेशक 6वा अध्याय याचं वचन 2 असं म्हणतं की मी भूतला वचन 1 आणि 2, मी भूतलावर एक अनिष्ट पाहिले, ते मनुष्यावर मोठ्या बोजासारखे असते. ते हे कोणा मनुष्यास देव धनसंपत्ती व प्रतिष्ठा ही एवढी देतो की त्याला सगळे काही मनसोक्त मिळते, काही कमी पडत नाही, तरी देव त्याला ते भोगू देत नाही. ते परकाच भोगितो, हेही व्यर्थ व एक मोठी विकृतीच होय. बऱ्याच वेळेस आम्हाला असं वाटतं की आमच्याकडे फार पैसा असावा आणि आम्ही आमचे आयडॉल किंवा आमचे जे, आम्हाला असं वाटतं की अंबानी सारखा पैसा आमच्याकडे असावा, एवढा असावं तेवढं असावं. पण त्यांच्या बाबतीत हे देवाचं वचन सांगतं की त्यांच्याकडे एवढं आहे की पण ती भोगू शकत नाही, आनंद त्यांना त्यांच्यामध्ये नाहीये, आणि देवाच्या दृष्टीने त्याला किंमत नाहीये. हे प्रामुख्याने मला त्या ठिकाणी सांगायचं आहे. पण त्याच्या उलट पक्षी जर आपण उपदेशक 5वा अध्याय वचन 19 आणि 20 जर वाचलं तर तिथं असं लिहिलेलं आहे की कोणास देवाने धनसंपत्ती दिली असेल, तिचा उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करीताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल, तर ही देवाची देणगीच समजावी. इथं किंमत आहे, कारण की देव ज्या व्यक्तीला धन देतो त्या व्यक्तीला ते उपभोग घेण्याची क्षमता पण देतो, आनंद पावण्याची पण शक्ती त्या ठिकाणी देतो, आणि ही देवाची देणगी आहे हे आपण समजून घ्यायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस आपण ज्यावेळेस आपण श्रीमंत असतो किंवा जे धनवान आहेत ते हे करत नाही. त्यांना हे समजतच नाही की त्यांना जे धन त्यांच्याकडे आहेत ती परमेश्वराने त्यांना दिलेलं आहेत, आणि हे तेव्हाच किंमत त्याला राहील की ज्या वेळेस ते त्या धनाचा वापर देवाच्या सेवेसाठी, देवाच्या गौरवासाठी, देवाने दिलेल्या मापदंडानुसार ते वापरतील, आणि त्यांचा जो
विश्वास आहे किंवा त्यांची जी आशा आहे ती धनावर नसून देवावरती राहील, तेव्हाच त्या गोष्टीला किंमत असणार आहेत प्रियांनो. आणि पौल त्या ठिकाणी ही गोष्ट मांडताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. तुमच्या आणि माझ्या बाबतीत पण तसंच होतं प्रियांनो. तुमचं आणि माझं आयुष्य जे आपण जगत आहोत किंवा ह्या जगामध्ये जन्मणारा प्रत्येक व्यक्ती, त्याचं आयुष्य हे व्यर्थ आहे, किंमत नाही, देवासमोर काहीच किंमत नाही. नाश हा आमच्या साठी ठेवलेला होता, पण देवाने ख्रिस्ताद्वारे तुम्हाला आणि मला तारलं. जे आयुष्य व्यर्थ होतं, जे नाशात जाणारं होतं, त्यामध्ये त्याने ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन ही देणगी आम्हाला दिली आणि आता आमच्या आयुष्याला ही खरी किंमत लागलेली आहे. बाकीच्या लोकांसारखं आता आमचं जीवन नाही, ते व्यर्थ आहे, त्यांच्या आयुष्याला काहीच किंमत नाही. जर आम्ही या जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती जरी उचलला आणि आम्ही त्याच्याकडे जर पाहत आहोत की हा याचं आयुष्य किती किमतीचं आहे, लोक याच्या मागं पुढे फिरतात, सर्व काय आहेत, परंतु प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या की देवाच्या दृष्टीने तो झिरो आहे, त्याच्या आयुष्याला किंमत नाही. पण जर आम्ही तारलेले आहोत तर आम्हाला किंमत आहे. आमच्या आयुष्याला देवाने किंमत लावलेली आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलेलं आहे, ख्रिस्ताद्वारे आम्हाला तारलेलं आहे. आणि ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे की आम्ही चंचल धनावरती आशा ठेवू नये. बऱ्याच वेळेस आम्ही त्या किमतीचं मूल्यमापन जे करतो ना, ते या जगिक गोष्टीतून करतो की या व्यक्तीकडे एवढं धन आहे आणि तो एवढा श्रीमंत नाही. चुकीचं आहे. तुम्ही आणि मी ज्यावेळेस तारले जातो, आमचा दृष्टिकोन, जसं मी तुम्हाला सांगितलं की जीवनाचा दृष्टिकोन बदलून जायला पाहिजे, सर्व गोष्टी आमच्या बदलून जातात. आम्ही आमच्या किमतीचं ज्यावेळेस मूल्यमापन करतो ना, त्यावेळेस आमचं मूल्यमापन आम्ही देवात करायला पाहिजे. देवाच्या दृष्टीने कशाला किंमत आहे ह्या गोष्टी आम्ही समजून घ्यायला पाहिजे. देवाच्या दृष्टीने त्याच्या मंडळीला किंमत आहे, देवाच्या दृष्टीने त्याच्या तारलेल्या लोकांना किंमत आहे, देवाच्या दृष्टीने त्याच्या सेवेला किंमत आहे, देवाच्या दृष्टीने तुम्हाला आणि मला किंमत आहे. हे कशामुळे झालं? फक्त देवाच मुळे झालं. देवाने जर हस्तक्षेप तुमच्या आणि माझ्या जीवनात जर केला नसता ना प्रियांनो, तर आमच्या आयुष्याला देखील किंमत राहिली नसती. देवाची स्तुती असो की आमचं आयुष्य जे व्यर्थ होतं, ज्याला झिरो किंमत होती, परंतु आता ती किंमत आम्हाला लाभलेली आहे आणि ती प्रियांनो सदा सर्व काळासाठी आहेत, हे समजून घ्यायला पाहिजे आम्ही. ह्या लोकांचं जे धन आहे ते फक्त या जगामध्येच किमतीचं राहणार आहेत. आणि म्हणून पौल त्या ठिकाणी सांगत आहे की प्रस्तुत युगातल्या धनवानांना, तो सांगताना ते स्पेसिफिक सांगत आहे की जे धनवान लोक आहेत, जे मंडळीमध्ये आहेत, त्यांना हे तू आज्ञा देऊन सांग की जर ते घमंडी असतील तर त्यांना सांग की तुमचं धन जे आहे किंवा तुमची जी श्रीमंती आहे ती ह्या ठिकाणीच असणार आहे, कदाचित ती सार्वकालिक जीवनात नसणार, त्याला किंमत नसणार. आणि ते एक उदाहरण आपल्याला चांगल्या प्रकारे माहित आहे की श्रीमंत मनुष्य आणि दरिद्री लाजार, त्याच्याजवळ जे होतं ते भरपूर होतं. लाजर आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं की दरिद्री होता, त्याच्या अंगावर फोडं होते आणि कुत्रे येऊन त्या ठिकाणी चाटायचे आणि याच्या घरात रोज मेजवानी असायची आणि याला 2 टायमाचं अन्न सुद्धा भेटत नसायचं. अशी परिस्थिती होती. दोघं जण मेले. अंत्ययात्रा जर आपण पाहिली त्या ठिकाणी, तर श्रीमंत व्यक्तीची जी अंत्ययात्रा असेल, खूप चांगल्या प्रमाणात मोठे लोक जमले असतील, अनेक वेगवेगळ्या प्रकारे जे काही करता येईल त्याच्या धनाचा गाजा ओझा ते करून त्या सर्व प्रकारे त्यांनी त्याची अंत्ययात्रा पण काढली असेल. पण ज्यावेळेस तो सुखलोकात लाजर जातो आणि जो श्रीमंत व्यक्ती आहे त्या ठिकाणी आपल्याला अधोलोकात क्लेश भोगताना पाहायला भेटतो, तिथे त्याची श्रीमंतीला काहीही किंमत नाही. आणि म्हणून पौल तिथं सांगत आहे की प्रस्तुत युगातल्या, तो असं म्हणत नाही की सदा सर्व काळ युगातल्या धनवान लोकांना सांग नाही. म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे की आम्हाला जी किंमत नव्हती, परंतु ख्रिस्ताद्वारे आता आम्हाला जी किंमत लाभलेली आहे ती सदा सर्व काळासाठी आहे. म्हणून जे धनवान लोक आहेत त्यांनी चंचल धनावरती आशा ठेवू नये. आणि ती गोष्ट पौल या ठिकाणी सांगताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहेत.
जो तिसरा माझा मुद्दा आहे तो त्याच वचनात आहेत की तर जो देव हॅलो, आवाज येतोय माझा? यस ब्रदर, बोलिए. थँक्यू. तर जो तिसरा मुद्दा आहे तो 17व्या वचनातूनच आहे की विपुल देणारा देव. पहा ते वचन कशा प्रकारे लिहिलेलं आहे की तुम्ही चंचल धनावर आशा ठेवू नये, कॉमा तर जो जिवंत देव. तिसरा मुद्दा जो आहे तो विपुल देणारा देव. या ठिकाणी असं आपण हिंदीमध्ये म्हणू शकतो की बाजी अब बाजी पलट गई. तो प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगत आहे की तुम्ही ह्या गोष्टी करू नये. अगोदर जे पाहिलं की तुम्ही अभिमानी होऊ नये, चंचल धनावर आशा ठेवू नये. आता बाजी पलटलेली आहेत आणि आता तो सांगत आहे की जो विपुल देणारा देव आहे त्याच्यावरती तुम्ही आशा ठेवावी. आणि ह्या ठिकाणी पौल जो मुद्दा मांडत आहे त्या ठिकाणी तो हे सांगत आहे की देव किंवा देवाचं जे देणं आहेत ते विपुल आहेत. समजा आपल्या भारतातील जो श्रीमंत व्यक्ती आहेत मुकेश अंबानी, आणि जर तो जर काही मला काही देणगी देत आहे, नक्कीच त्याचं जे देणं आहे तो अब्जापती आहेत आणि त्याचं देणं पण त्याप्रमाणेच असेल, नाही का? तो 1 रुपया मला भीक मध्ये देणार नाही, त्याचं देणं कमीत कमी करोडोमध्ये तरी असेल. आणि ज्यावेळेस तो मला ती देणगी देईल तरी ती नेहमी विपुल कधीच नसणार प्रियांनो. जरी त्याची संपत्ती अब्जाधीश आहेत तरी तो मला कधीच विपुल देऊ शकत नाही. त्याच्या देण्याला, त्याच्या जवळ असलेल्या संपत्तीला मर्यादा आहेत, पण देवाच्या बाबतीत तसं नाही. देव ज्यावेळेस देतो तो विपुल देतो. त्याच्या देण्याला कुठल्याही प्रकारे मर्यादा नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की अंबानी जर अब्जाधीश आहे आणि त्याचं देणं पण अब्जाधीशासारखंच असेल तर विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की देव या संपूर्ण सृष्टीचा स्वामी, जो मालक आहे, या जगातील सर्व सोनं, या जगातील सर्व जे काय आहे धन, हे सर्व त्याचं आहे. ज्यावेळेस तुम्हाला देईल त्याचं देणं कसं असेल? ते विपुल असेल, त्याच्या देण्याला मर्यादा नसेल. या जगातील जो सर्वातला श्रीमंत व्यक्ती असेल ना प्रियांनो, त्याच्या संपत्तीला मर्यादा आहेत, त्याच्या देण्याला मर्यादा आहेत. तो तुम्हाला आणि मला कधीच विपुल देऊ शकत नाही, परंतु देव सर्व काही विपुल देतो. ती गोष्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आणि पौल जे धनवान लोक आहेत त्यांचं लक्ष प्रामुख्याने धनावर केंद्रित करू नये, तर त्यांनी जो देव उपभोगासाठी सर्व काही विपुल देतो त्याच्यावरती त्यांचं लक्ष असावं, त्याच्यावरती त्यांची आशा असावी. हे पौल त्या ठिकाणी तिमोथेला सांगत आहे की तू ह्या आज्ञा दे आणि त्यांना शिकव, या आज्ञा देऊन त्यांना सांग, जेणेकरून ते त्यांचं मन किंवा त्यांचं जे धनावरती जी त्यांची भिस्त आहे ती धनावरती न राहता देवावरती राहील. कारण की देव हा विपुल देणारा परमेश्वर आहेत. आणि आपण पाहतो की देव देतो त्यावेळेस तो विपुल देतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचं आयुष्य व्यर्थ होतं, त्याला किंमत नव्हती, परंतु देवाने ख्रिस्त आमच्यासाठी दिला, आम्हाला तारलं, आम्हाला सार्वकालिक जीवन दिलं आणि आता आमच्या या व्यर्थ आयुष्याला खरी किंमत लागलेली आहे आणि ती सदा सर्व काळासाठी आहे. तसंच एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की आमच्या तारणासाठी, खरं पाहिलं तर आपण स्वतःच्या प्रयत्नांनी आपलं तारण करू शकत नाही, पण मी हा मुद्दा पटवण्यासाठी तुम्हाला सांगत आहे की आमच्या तारणासाठी ह्या जगातील जी सर्व संपत्ती आहे ती गोळा केली, जगातील सर्व सोनं जर गोळा केलं आणि देवाला म्हटलं की देवा मला तारण दे आणि त्या बदल्यात मी तुला ही गोष्ट देत आहे, या जगातील सर्व धन आणि जे सोनं आहे ते तुला अर्पितो, तरी प्रियांनो आमच्या जीवाची खंडणी एवढी मोठी आहे की ती नेहमी
अपुरीच राहणार, त्याची भरपाई करून देणं कधीच आमच्या हातात नाही. आम्ही आमच्या तारणासाठी जगातील सर्व संपत्ती जरी दिली तरी ती नेहमीच अपुरीच असणार प्रियांनो. म्हणूनच देवाने सर्वात प्रिय त्याची जी किंवा सर्वात जास्त किमतीचा असं मी म्हणू शकतो की जर काही असेल तर तो स्वतःचा पुत्र होता. आणि तो प्रियांनो तुमच्या आणि माझ्यासाठी दिला. देवाचं विपुल देणं पहा प्रियांनो. देवाने सर्वात किमतीचं जर त्याच्याजवळ काही असेल ना तर त्याचा पुत्र होता प्रियांनो. वास्तविक आपण त्याची कल्पनाही करू शकत नाही की देवाने त्याचा पुत्र आमच्यासाठी दिला. मी तुम्हाला हे दाखवण्यासाठी मुद्दाम ते उदाहरण दाखवत आहे की आमचं तारण हे एवढं किमतीचं आहे की आम्ही जगातील सर्व सोनं जरी त्याच्यासाठी देवाला दिलं असतं ना तरी आमचं तारण त्या ठिकाणी झालं नसतं. आणि मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे की देवाने किती मोठ्या विपुल प्रमाणात आम्हाला दिलेलं आहे. जर आमचं तारण या जगातील सर्व सोन्यापेक्षा किमतीचं आहे, त्याची खंडणी त्याच्यापेक्षा एवढ्या किमतीची आहेत, तर ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. ख्रिस्ताने जे बलिदान तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती केलं, त्या बलिदानाची किंमत आम्हाला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी पाहायला भेटते प्रियांनो. आणि रोमकरास पत्रामध्ये ती गोष्ट लिहिलेली आहे. रोमकरास पत्राचा 9वा अध्याय वचन 32 असं म्हटलेलं आहे की ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्रास राखून न ठेवता त्याला आपल्या सर्वांकरिता समर्पण केले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व काही कसे देणार नाही. म्हणजे जगात जर सर्वात जास्त काही किंमत होती प्रियांनो, जे किमतीचं होतं ते ख्रिस्त, आणि तो आहे त्यालाच तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी दिलेला आहे प्रियांनो. त्या किमतीसमोर जगातील सर्व सोनं, जगातील सर्व जे काय असल नसल जे धन आहेत ते काहीच नाहीत प्रियांनो, झिरो आहेत. आणि म्हणून पौल सांगत आहेत की देवाचं देणं हे विपुल आहेत आणि देवाने त्या प्रकारे तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी दिलेलं आहेत. आणि इपिस्करास पत्र मध्ये ज्यावेळेस आपण जातो त्याचा पहिला अध्याय आणि वचन 3 अशा प्रकारे लिहिलेलं आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता धन्यवादित असो, त्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. पाहिलं या ठिकाणी पण तेच सांगितले की देवाने स्वर्गातील सर्व आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केलेलं आहे. देवाने विपुलपणे दिलेलं आहेत. देवाने आम्हाला विपुलपणे तारलेलं आहेत आणि ती किंमत जी आहे सर्वात श्रेष्ठ किंमत देवाने आमच्या तारणासाठी मोजलेली आहेत. आज आम्ही तारले गेलो आहोत. आज आम्ही त्याला, देवाला अब्बा आणि बाप्पा असा हाक मारण्याचा, दत्तकपणाचा अधिकार आम्हाला दिलेला आहे. आमच्या जीवन जगण्याला आता किंमत आहेत प्रियांनो. आणि म्हणून आम्ही त्या देवावरती आशा ठेवावी. पौल या ठिकाणी ती गोष्ट सांगत आहे. जो शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे की तर जो जिवंत देव आपणास उपभोगासाठी, जो उपभोग शब्द आहेत, मूळ भाषेत त्याचा जो शब्द आहे ग्रीक मध्ये अपोलॉसिस हा शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे. आणि मूळ भाषेत त्याचा अर्थ हा होतो की लुकिंग बॅक फॉर जॉय, आनंदासाठी मूळ स्रोताकडे किंवा जे उगमस्थान आहे त्याकडं पाहणं. आणि जे ते उगमस्थान देवामध्ये आहेत. उपभोग म्हणजे आनंद, आनंदासाठी मूळ स्रोताकडे पाहणं, जिथून आनंदाची सुरुवात आहे तिथं आम्ही पाहणं, आणि ते उगमस्थान देवामध्ये आहेत. आपण अगोदरच वाचलं उपदेशक याच्या 5व्या अध्यायामध्ये की आनंद ही देवाची देणगी आहे. पुन्हा एकदा मी ते तुमच्यासाठी वाचतो. 5वा अध्याय 19 आणि 20. कोणाच देवाने तिचा उपभोग घेण्याची, तो शब्द पुन्हा तिथे आलेला आहे, उपभोग घेण्याची, आपला वाटा उचलण्याची व परिश्रम करीताना आनंद पावण्याची शक्ती दिली असेल तर ही देवाचीच देणगी आहे. दुसऱ्या भाषेत आनंद ही देवाची देणगी आहे. आम्ही आनंदासाठी बऱ्याच वेळेस पैशाकडे पाहतो, आम्ही जगातील गोष्टींकडे पाहतो,
नाही 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 नाही, ते फार चुकीचं आहे. आम्ही समजून घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी जो पैसा आमच्याकडे आहे आणि जो आनंद आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे तो पैशामुळे नाही आहे, तर तो देवामुळे आहे. देवापासून आनंद आहेत. मग आमच्याकडे पैसा असो किंवा नसो, इट डझंट मॅटर. आणि पौल ती गोष्ट प्रामुख्याने त्या ठिकाणी जे धनवान आहेत त्यांना तो त्या ठिकाणी बजावून सांगत आहे, त्यांना आज्ञा रूपाने देऊन सांगत आहे की तुम्ही तुमच्या आनंदासाठी तुमच्या संपत्तीकडे पाहू नका. आणि जर तुम्ही पाहायला लागाल तर तुम्हाला उपभोग घेता येणार नाही, दुसराच कोणीतरी उपभोग घेईल. तुम्ही आनंदासाठी देवाकडे पहा, कारण की आनंदाचं जे उगमस्थान आहे ते देवापासून आहे, ते देवामध्ये आहे. आणि आनंद उपभोगणं ही फक्त देवाचीच देणगी आहे. देवाशिवाय आम्ही आनंद उपभोगू शकत नाही. आमच्याकडं करोडो असले, आम्ही अब्जाधीश जरी झालो, पण जर आनंद ही देणगी देवापासून आम्हाला लाभली नाही तर आमचं उपभोग घेणं व्यर्थ ठरेल. पैसा भरपूर असेल पण आनंद नसणार. आणि आज बरेच लोक आहेत, तुम्हाला आणि मला हे चांगल्या प्रकारे माहित आहे. आणि म्हणून पौल त्या ठिकाणी जे धनवान आहेत त्यांना बजावून सांगत आहे प्रामुख्याने की तुमचं जे लक्ष आहे किंवा तुमचं जो दृष्टिकोन आहे त्या धनाकडे बघण्याचा, तो धनामध्ये नसावा, तर तो देवामध्ये असावा. कारण की तिथून उगमस्थान आहे. जे काय आहे ते सर्व तिथून आहेत. आनंद देवापासून आहेत. जे धन तुम्हाला दिलेलं आहे ते धन देवापासून आहेत. आणि जे शेवटी देव जे मूल्यमापन करणार आहेत तुमच्या धनाचं किंवा तुमच्या आयुष्याचं, ते सर्व तिथूनच आहेत. आणि देवाच्या दृष्टीने जर त्याला मूल्य आहेत, त्याला जर किंमत आहे, त्यालाच ती किंमत राहणार आहेत. आणि ती गोष्ट पौल या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे आणि पौल त्या ठिकाणी ती सांगत आहेत. म्हणून फार महत्वाची गोष्ट आहे की धनवानांनो, ही आज दिलेली आज्ञा आहेत की आम्ही अभिमानी नसावं, आमची आशा चंचल धनावरती नसावी, आम्ही इतरांकडे तुच्छतेने पाहू नये. मंडळीमध्ये ती गोष्ट आपल्याला पाहायला भेटते. याकोबाच्या पत्रामध्ये ज्यावेळेस आपण जातो, याकोब म्हणतो की श्रीमंत माणूस जर एखादा मंडळीमध्ये जर आला तर आपण त्याच्या पुढं करतो आणि जो गरीब असतो त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही. तसं नसावं. मंडळीमध्ये सर्व सारखे असावेत. जे श्रीमंत आहेत त्यांनी अभिमानी होऊ नये, त्यांनी जे गरीब आहेत त्यांच्याकडे तुच्छतेने पाहू नये, देवाच्या मंडळीकडे तुच्छतेने पाहू नये, देवाच्या सेवकाकडे तुच्छतेने पाहू नये. धनावरती त्यांची भिस्त नसावी, तर जो विपुल देणारा देव आहे, ज्याने विपुल दिलेला आहे तुमच्या आणि माझ्या तारणासाठी, विपुल सर्व काही जे आनंद ज्याद्वारे आम्हाला लाभतं ते देवाने दिलेलं आहे, त्याच्याकडे आम्ही पाहावं. जो विपुल देणारा देव आहे, जो कधीही बदलत नाही, जो सार्वभौम परमेश्वर आहे, ज्या देवासमोर एक दिवस आम्हाला हिशोब द्यावा लागणार आहे, त्या देवावरती आम्ही त्या ठिकाणी आशा ठेवावी. पौल हे त्या ठिकाणी आपल्याला सांगत आहेत. आणि ज्यावेळेस वचन 18 मध्ये जातो आपण, तर तो त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी सांगतो. आणि जो माझा त्या ठिकाणी चौथा जो मुद्दा आहे तो हा आहे की धनाची योग्य प्रकारे साठवणूक. धनवान लोकांना आवडतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की आमचं धन वाढायला पाहिजे, योग्य त्या ठिकाणी आम्ही साठवायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे, मी त्या प्रकारे म्हणत नाही. पण जी साठवणूक आहेत, आम्ही या जगामध्ये ज्यावेळेस राहतो, आम्ही जे साठवतो ते जे काय असेल ते इथंच राहणार आहेत प्रियांनो. आम्ही मेल्यानंतर ते सोबत घेऊन जाऊ शकणार नाही. पण जर आम्ही योग्य प्रकारे त्याचा जर वापर केला तर नक्कीच त्याचे पारितोषिक आम्हाला भेटल. आणि येशू ख्रिस्त पण त्याविषयी सांगतो, आपण त्याकडे जाऊयात. पण जे धनवान आहेत त्यांनी योग्य प्रकारे साठवणूक करावी, ही गोष्ट पौल वचन 18 मध्ये त्या ठिकाणी सांगत आहेत. तो म्हणतो की त्यांनी चांगले ते करावे, सत्कर्माविषयी धनवान असावे, परोपकारी व दानशूर असावे. 4 गोष्टी प्रामुख्याने तो सांगतो की चांगलं ते करावं, सत्कर्माविषयी धनवान असावं, त्यांनी परोपकारी असावं व दानशूर असावं. दुसऱ्या भाषेत धनाचा योग्य प्रकारे त्यांनी वापर करावा. त्यांनी अशा प्रकारे वापर करावा की युगानुयुगाच्या ज्या काळासाठी त्यांच्याकडे तो साठा राहील, युगानुयुगाच्या काळासाठी ते त्या ठिकाणी साठवणूक करतील. अशा प्रकारे त्यांनी
ह्या जगामध्ये किंवा त्यांना जे देवाने आयुष्य दिलेलं आहे, या आयुष्यामध्ये त्यांनी त्यांचं धन युटिलाइज करावं. त्यांचं धन त्यांनी त्या गोष्टीसाठी वापरावं. त्या धनाचा योग्य प्रकारे वापर करावा. आणि ती गोष्ट पौल या ठिकाणी वचन 18 मध्ये सांगताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटत आहे. आणि ती गोष्ट फक्त इथेच सांगितलेली नाहीये, तर संपूर्ण तिमोथेच्या पत्रामध्ये वारंवार सांगताना आपल्याला पाहायला भेटते की जो धनवान व्यक्ती आहेत आणि त्यांच्याकडे साहजिकच जर फार धन आहेत तर ते खूप चांगल्या प्रकारे देवाच्या कामासाठी वापरू शकतात. ज्यावेळेस आपण 5व्या अध्यायामध्ये येतो, वचन 8 मध्ये आपण त्या ठिकाणी वाचतो की जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसांपेक्षा वाईट आहे. स्वतःच्या कुटुंबासाठी योग्य नियोजन त्यांनी करावं. पौल ती गोष्ट त्या ठिकाणी सांगत आहे. दुसरी गोष्ट जी आहे 5वा अध्याय वचन 4, कोणी विधवेला मुले किंवा नातवंडे असली तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांबरोबर सुबक्तेनुसार वागून आपल्या वडीलधाऱ्या माणसांचे उपकार फेडावायला शिकावे, कारण हे देवाच्या दृष्टीने मान्य आहे. ज्या त्यांच्या घरात विधवा आहेत किंवा अनाथ आहेत त्यांची त्यांनी योग्य प्रकारे काळजी घ्यावी. 17व्या वचनात जेव्हा येतो आपण त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे की जे वडील चांगल्या प्रकारे आपला अधिकार चालवितात, विशेष करून जे उपदेश व शिक्षण या बाबतीत श्रम घेतात, ते दुप्पट सन्मानास योग्य गणले जावे. ज्या मंडळीचे ते सभासद आहे, तेथील जे वडील लोक आहेत, तेथील जे पाळक वर्ग आहेत, तेथे जे सेवा करणारे लोक आहेत, त्यांच्यासाठी त्यांनी त्यांच्या धनाचा वापर करायला पाहिजे. ती गोष्ट त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. आणि नंतर मंडळीमध्ये ज्या सेवा आहेत किंवा मंडळीमध्ये जे गरजवंत लोक आहेत, मग मंडळीमध्ये असणारे विधवा असो, मंडळीमध्ये असणारे अनाथ असो किंवा मंडळीद्वारे करत असलेल्या त्या सेवा आहेत, यासाठी त्यांनी त्यांच्या धनाचा योग्य त्या प्रकारे वापर करायला पाहिजे. आणि ती गोष्ट पौल वचन 18 मध्ये प्रामुख्याने या ठिकाणी तो सांगत आहे. आणि हे सर्व करत असताना त्यांचं अंतःकरण देण्याविषयी हे विशाल असावं, संतोषानं असावं, किंवा माझं नाव मोठं व्हावं म्हणून मी देतो या उद्देशाने त्यांनी ते देऊ नये. आणि म्हणून त्या ठिकाणी ते सांगितलेलं आहे की त्यांनी धनवान असावं. ज्या प्रकारे ते धनवान आहेत श्रीमंतीच्या बाबतीत, तसंच त्यांनी या सत्कर्माच्या बाबतीत धनवान असावं. त्यांचं देणं हे जे आहे ते विशाल अंतःकरणाने त्यांनी द्यावं, संतोषाने द्यावं. देवाला संतोषाने देणारा प्रिय आहेत हे त्यांना माहित आहे आणि त्यांनी त्या प्रकारेच द्यावं. आणि ती गोष्ट पौल या ठिकाणी सांगतो. आणि पौल एका मंडळीचं उदाहरण दुसरे करीत याचा 8व्या अध्यायामध्ये देताना आपल्याला पाहायला भेटतं की, बंधूंनो, मासेदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हाला कळवितो, ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली, कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडेही आपण होऊन दान दिले, अशी मी साक्ष देतो. पौल त्या ठिकाणी करितेतील मंडळीला उत्तेजन देण्यासाठी त्या ठिकाणी सांगत आहे की ज्या मासेदोनिया येथील मंडळे आहेत त्यांनी कशा प्रकारे दान दिलं. ते फार श्रीमंत होते किंवा त्यांच्या मंडळीमध्ये गजगंड पैसा होता असं नाही, तर ते दारिद्र्यात होते, संकटात होते, बरेचसे छळातून ते जात होते, अनेक प्रकारच्या परीक्षेतून ते जात होते. परंतु अशा परिस्थितीतून असताना सुद्धा त्यांनी त्यांच्या शक्तीपलीकडं दिलं. आणि ते उदाहरण तो त्या ठिकाणी सांगत आहे. आणि मग पुढं तो दुसरे करी त्याच्या 8व्या अध्यायामध्ये पुढे जाऊन आपण पाहतो की मग ज्यावेळेस 9व्या अध्यायामध्ये तो येतो, मग तेव्हा तो सांगतो की आम्ही कसं द्यावं. आणि तो हे सांगतो, ज्यावेळेस तो कन्क्लूड करतो 9वा अध्याय वचन 15 की देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती हो. देवच आम्हाला पुरवतो, आम्ही ज्यावेळेस देतो देव ते वाढवतो. आणि बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगतो. आणि देवाची ती सेवा समृद्ध होते आणि त्या सेवेमुळं देवाचं गौरव होतं आणि ते लोक आमच्यासाठी प्रार्थना करतात. ह्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि ह्या गोष्टी सर्व समोर ठेवून पौल जे मंडळीमध्ये धनवान लोक आहेत त्यांना देण्यासंदर्भात किंवा त्यांच्या धनाचा योग्य वापर करण्यासंदर्भात
तो ह्या ठिकाणी विशेष करून त्या ठिकाणी बोध करताना किंवा त्यांना आज्ञा करताना त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. बरेच जण आहेत. एक गोष्ट मला अजून त्या ठिकाणी चुकीची वाटते, की जसं मी तुम्हाला सांगितलं की स्वतःच्या कुटुंबासाठी तरतूद व्हायला पाहिजे, ज्या विधवा आणि अनाथ आहेत त्यांच्यासाठी तरतूद व्हायला पाहिजे, मंडळीतील जे वडील आहेत त्यांच्यासाठी तरतूद व्हायला पाहिजे, मंडळीतील ज्या सेवा आहेत त्यांच्यासाठी तरतूद व्हायला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस धनवान लोक हे न करता मोठमोठ्या ज्या मिनिस्ट्रीज आहेत तिथे देतात. म्हणजे आम्ही घरच्यांना उपाशी ठेवतो आणि बाहेर बिर्याणी वाटत फिरतो. ती फार चुकीची गोष्ट आहे. आम्ही ज्या स्थानिक मंडळीचे सभासद आहोत तिथं आमचं जे देणं आहे किंवा आमचं जे धनाचा योग्य वापर आहे ते करणं फार गरजेचं आहे. आणि ती गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि ज्यावेळेस आम्ही अशा प्रकारे धनाचा योग्य वापर करतो त्यावेळेस प्रियांनो मला तुम्हाला सांगू द्या की आम्ही आमची संपत्ती केवळ ह्या जगापुरतीच मर्यादित न ठेवता आम्ही स्वर्गासाठी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आमची संपत्ती साठवत असतो. आणि तो माझा शेवटचा मुद्दा आहे, तो म्हणजे वचन 19 मधून की धनाचा योग्य वापर केल्यानंतर मिळणार पारितोषिक. आणि आम्ही अशा प्रकारे धनाचा योग्य वापर करायला पाहिजे की आमची संपत्ती फक्त ह्या काळापुरतीच मर्यादित न राहता आमची संपत्ती स्वर्गात सुद्धा साठवली जाईल. ती गोष्ट मला या ठिकाणी तुमच्या समोर मांडायची आहे. आणि येशू ख्रिस्त आपल्याला त्याविषयी जे डोंगरावरचं प्रवचन आहे त्या ठिकाणी फार सुंदर प्रकारे म्हणतो की ज्यावेळेस आपण मत्ते कृषी वर्तमान याचा 6वा अध्याय आणि वचन 19 ते 21 मध्ये असं लिहिलेलं आहे की पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीतात आणि चोर घर फोडून चोरी करीतात. तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा, तेथे कसर व जंग खाऊन नाश करीत नाहीत व चोर घरफोडी करीत नाहीत व चोरीही करीत नाहीत. कारण जेथे तुझे धन आहे तेथे तुझे मनही लागेल. म्हणजे आम्ही स्वर्गात आमच्यासाठी संपत्ती साठवू शकतो. हे कधी होईल? ज्या वेळेस आम्ही अभिमानी नसणार, चंचल धनावरती आशा ठेवणारे नसणार, तर आम्ही सर्व गोष्टींसाठी जो विपुल देणारा देव आहे त्याच्यावरती अवलंबून राहू. आम्ही मंडळीमध्ये योग्य त्या प्रकारे आमच्या धनाचा योग्य प्रकारे वापर करू आणि त्या वापर करण्याद्वारे जिथं खरंच किंमत आहे स्वर्गात तिथं आम्हाला ते पारितोषिक मिळेल. मी एक उदाहरण एक चित्र तुमच्या समोर रंगवतो. तारण हे सर्वस्वी देवाच्या कृपेने आहे आणि देवच ते तारण घडवतो. पहिली गोष्ट मी ही स्पष्ट करतो. समजा मंडळीमध्ये एक धनवान व्यक्ती आहेत आणि तो विशाल अंतकरणाने देवावरती भिस्त ठेवून देवाने त्याला संपत्ती दिलेली आहे, तो आनंद उपभोगत आहे आणि तो त्याच्या सेवेचा अशा प्रकारे वापर करत आहे मंडळीमध्ये ज्या सेवा चालत आहेत आणि त्या सेवेद्वारे अनेकांपर्यंत सुवार्ता गाजवली जात आहेत आणि अनेक आत्मे त्यातून परमेश्वर अनेकांचं तारण करत आहेत. समजा ज्यावेळेस न्याय होईल आणि आम्ही देवासमोर उभे राहू तर मला तरी वाटतं की जे तारलेले व्यक्ती राहील ते देवाला तर सर्वस्वी धन्यवाद देतीलच, पण हा जो व्यक्ती आहे या व्यक्तीमुळे सुद्धा ते देवाचं आभार मानतील की परमेश्वरा धन्यवाद की तू अशा व्यक्तीला संपत्ती दिली की त्या व्यक्तीने ह्या संपत्तीचा योग्य प्रकारे वापर केला. काय होत आहे? एक पारितोषिक त्या व्यक्तीसाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे की एक स्तुतीपर शब्द त्या धनवान व्यक्तीविषयी त्या ठिकाणी देवासमोर त्या ठिकाणी बोलले जात आहेत. ते गौरव त्या व्यक्तीला भेटत नाहीये, गौरव सर्व देवाला आहेत, पण त्या व्यक्तीला त्या ठिकाणी त्याने धनाचं योग्य प्रकारे त्या ठिकाणी युटिलाइज केलेलं आहे, योग्य त्या प्रकारे देवाच्या सेवेसाठी वापरलेलं आहे आणि त्याने काय केलं त्या ठिकाणी स्वर्गात त्याच्यासाठी त्या ठिकाणी संपत्ती साठवलेली आहे. आणि प्रियांनो हे फक्त धनवानांसाठीच हा संदेश नाहीये, तर आम्हा सर्वांना ते करायचं आहे. आम्हा सर्वांसाठी ह्या गोष्टी ब्रॉड याच्याने जर आम्ही ब्रॉड कन्सेप्टनी जर पाहिलं, पौल जरी त्या ठिकाणी धनवानांना समोर ठेवून या गोष्टी बोलत आहेत, असं फक्त धनवानच लोक असतात की जे अभिमानी असतात असं नाहीये. बऱ्याच वेळेस जे साधारण लोक असतात मंडळीमध्ये त्यांना पण गर्व असतो, ते पण इतरांकडे तुच्छतेने पाहतात. हा संदेश आम्हा सर्वांसाठी आहे, कारण युगानुयुगाचं जे जीवन आहे ते फक्त धनवानांसाठीच नाही,
जसं फक्त वचन 11 आणि 12 मध्ये तिमत्यासाठीच नाही, तर ते सर्वांसाठी आहे. जो तारलेला व्यक्ती आहे त्या सर्वांसाठीच ह्या गोष्टी प्रामुख्याने त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आणि म्हणून देव आम्हाला सहाय्य करो की आमच्याकडे जे काही आहेत, मग आमच्याकडे असणारी आमची नोकरी असो, आमच्याकडे असणारं आमचं धन असो, आमच्याकडे असणारं आमचं ज्ञान असो, आमच्याकडं आम्ही जी मंडळीमध्ये असलेली आमच्यावरची जी जबाबदारी असो, किंवा आम्ही मंडळीची करत असलेलं सेवा असो, ते सर्व काही असो, ते सर्व आपण अशा प्रकारे करूया की आपलं जे लक्ष आहे किंवा आपली जे आयुष्य जी आशा आहे ती विपुल देणाऱ्या देवावरती केंद्रित करून अशा प्रकारे ती युटिलाइज करूया की युगानुयुगाचं जे जीवन आहे त्यासाठी एक योग्य साठा, योग्य साठवणूक, योग्य ते देवाचं गौरव होईल अशा प्रकारे आपण जीवन जगूया. आणि ती गोष्ट पाऊल या ठिकाणी विशेष करून आपल्याला या ठिकाणी सांगत आहे. परमेश्वर करो तुम्हाला आणि मला या वेळेस आशीर्वाद देव. आगे का समय मैं भाई रोशन के पास में देता हूँ. Thank you, Brother Revnath. Thank you for your ministry. I think you did a phenomenal job. जिस तरह से आपने समझाया, जिस तरह से आपने relevant passages सामने लाए, इससे साफ दिखता है कि आपने मेहनत की है और आपका मेहनत ने आज फल लाया. आपको तहे दिल से मैं धन्यवाद देता हूँ हमारा मार्गदर्शन करने के लिए. आगे का समय हम सवालों के लिए रखेंगे. किसी को कुछ सवाल है, कुछ टिप्पणियां हैं, आप कर सकते हैं. ऑब्वियसली सिंस भाई रेवनाथ ने ज्यादा अभ्यास किया है इन वचनों पर, तो सवाल पहले उनको केंद्रित करेंगे और उसके अलावा और भी कोई टिप्पणी करना चाहेंगे तो कर सकते हैं. राइट, सो आप सवाल पूछ सकते हैं एंड हमारे बीच में जो कोई भी उसका उत्तर दे सकते हैं वो उत्तर देंगे. एक बात गौर करने की ये है कि जैसे भाई रेवनाथ ने कहा कि हमारे पास अंबानी जितना पैसा होने की जरूरत नहीं है किसी को धनवान कहलाने के लिए. राइट, अगर हम बाइबल में देखें तो परमेश्वर का वचन केवल दो प्रकार के लोग बताता है, या तो वो पुअर है या तो वो रिच है. लेकिन हम लोग हैं जिन्होंने और क्लासेस इंट्रोड्यूस किए हैं. राइट, एक मिडिल क्लास है, एक अपर मिडिल क्लास है, एक लोअर मिडिल क्लास है. क्या आपको लगता है कि वो बिब्लिकल है? बिकॉज आई थिंक या तो आपके पास पैसे नहीं है या तो आपके पास पैसे हैं. राइट, सो मुझे इन वचनों को पढ़कर लगता है आई थिंक ऑलमोस्ट ऑल ऑफ अस आर रिच. जिसके पास भी धन है, जिसके पास भी थोड़ा भी प्रॉपर्टी है, जिसके पास भी सेविंग्स बैंक अकाउंट है, बैलेंस है या कोई प्रोविडेंट फंड है, इफ वी हैव मोर देन वी नीड, अगर हमारे पास आज की जरूरत से ज्यादा है और कल के लिए भी है, परसों के लिए भी है, भाई रेवनाथ और बाकी पास्टर भाइयों, क्या आपको लगता है कि ऐसा व्यक्ति धनवान है who has enough for today and for tomorrow as well? यस ब्रदर रोशन, जैसा कि मैंने जो डेफिनेशन दिया था, जो जॉन मैकआर्थर है वो उसी हिसाब से बोलते हैं कि जिनके पास में बहुत ज्यादा पैसा है या जिनके बड़े बड़े बंगलो है वही धनवान लोग है, ऐसा नहीं. तो जिनके पास, जैसा कि आपने कहा कि आज के लिए और कल के लिए है, वो भी धनवान लोग हैं. और परमेश्वर के सामने कोई धनवान या कोई गरीब नहीं है. मतलब ऐसा, जैसा आपने कहा कि मिडिल क्लास, पुअर मिडिल क्लास, ऐसा कोई क्लासिफिकेशन परमेश्वर करता नहीं है. मेरे हिसाब से तो परमेश्वर के सामने दो ही जो है क्लासिफिकेशन, वो ये है कि उसके लोग और जो उसके लोग नहीं है. राइट. while you were explaining, मैं सोच रहा था कि कई बार मसीही लोग अपनी गवाही देते वक्त
यस, जब भी उन्हें एक नया बेटर जॉब मिलता है या सडनली पैसे मिलते हैं या इन जनरल वो धनवान है, वो इस तरह से उसे एक्सप्लेन करते हैं कि प्रभु ने हमें बहुत आशीष किया है, राइट, द लॉर्ड हैज ब्लेस्ड अस। यस, फॉर सम रीजन मुझे वो बात खटकती है, क्योंकि इसमें इम्प्लिसिट ये है कि जिनके पास उनके जितना पैसा नहीं है, प्रभु ने उनको आशीषित नहीं किया है, विच इज एब्सोल्युटली रॉन्ग। यस। तो मुझे पूछना है आपसे और बाकी पासवानों से कि डू यू फाइंड समथिंग रॉन्ग व्हेन पीपल से लाइक दिस, कि जिनके पास पैसे हैं वो ऐसा गवाही देते हैं कि प्रभु ने मुझे बहुतायत से आशीष किया है, एंड अगर आपको प्रॉब्लम है तो आपने कभी उसको एड्रेस किया है क्या? मे बी नॉट पब्लिकली बट प्राइवेटली, राइट? क्योंकि जिसके पास कम है वो जब ये सुनेगा तो ऑब्वियसली वो आशीष को पैसों के बेसिस पे कैलकुलेट करेगा, राइट? यस, जिसके पास 20,000 है वो ज्यादा आशीषित है, जिसके पास 5,000 है वो कम आशीषित है। सो जब आपके सभासद ऐसी गवाही देते हैं, क्या आपको लगता है कि उन्हें आपको करेक्ट करना चाहिए? जी, आपका कहना बराबर है कि बहुत से लोग हैं, जैसा मैंने वो इंट्रोडक्शन में ही पहले बोला था कि एखादे, मैं मराठी में बात करू भाई श्योर रोशन, श्योर, आपको समजेल? प्लीज यस. प्लीज गो अहेड। जसं मी मराठीत सांगितलं होतं अगोदरच की एखाद्या व्यक्तीकडे फार धन आहे किंवा एखादा व्यक्ती फार श्रीमंत आहे म्हणजे तो पापी आहेत असं नाही, किंवा एखाद्या व्यक्तीकडं जर पैसा आहे आणि तर जर तो त्यालाच देवाचा आशीर्वाद आहे असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. जसं अनेक लोक मंडळांमध्ये साक्ष देतात की देवाने मला आशीर्वाद दिला आणि काय चांगला पैसा दिला किंवा व्हॉट जे काय असेल ते, पण आपण पाहिलं की देवाचा आशीर्वाद म्हणजे फक्त पैसाच हे समजणं चुकीचं आहे आणि ते फार धोकादायक आहेत. आणि मी सांगितलं पण होतं की आज खेदाची गोष्ट ही आहे की मोठमोठ्या ज्या कॉन्फरन्स होतात किंवा मंडळांमध्ये पण की तुम्ही द्या आणि देव तुम्हाला आशीर्वाद देईल, ते देवाचा जे आशीर्वाद आहे ना फक्त ते पैशालाच समजत आहेत. पण आपण पाहिलं की इपिस्कारास पत्रामध्ये की देवाने आपल्याला स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आशीर्वादित केलेला आहेत. आणि आपली साक्ष जर काही असावी तर हीच असावी की माझं आयुष्य हे व्यर्थ होतं, ज्याला काही किंमत नव्हती. माझ्या तारणासाठी जगातील सर्व सोनं जरी मी किंवा सर्व धन जरी टाकलं असतं तरी मला माझं तारण भेटलं नसतं, परंतु त्यापेक्षाही किमतीचं जे देवाजवळ होतं, देवाने स्वतःच्या पुत्रालाच माझ्या पापासाठी दिलं. आणि मग ती किंमत आपल्याला त्या ठिकाणी कळते की जगातील धन काही नाहीये, तर ख्रिस्तच सर्व काही आहे. आणि तो फरक माझ्या मते त्या ठिकाणी जो व्यक्ती जर असा साक्ष मंडळीमध्ये सांगत असेल तर त्याला सांगणं हे गरजेचं आहे. आणि जर आपण बऱ्याच वेळेस मंडळीमध्ये साक्ष द्यायला आपण असते संधी नाही का, तर मूळ जो शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे तो साक्ष देणे, मार्चियस हा जो ग्रीक भाषेत शब्द आहेत आणि त्याच्यावरून तो मार्टियर हा शब्द झालेला आहे, म्हणजे आपण साक्षीदार आहोत. ज्यावेळेस आपण एखाद्या व्यक्तीविषयी साक्ष देतो, जो प्रेषितांचे कृत्य पहिला अध्याय वचन 8 मध्ये आहे की तुम्ही माझे साक्षी व्हाल, तो जो शब्द आलेला आहे आणि आपण संपूर्ण जर प्रेषितांची कृत्य जर तो शब्द पाहिला तर ज्या वेळेस त्यांनी साक्ष दिली, मग ती प्रेषितांनी असो किंवा जुन्या करारातील संदेष्टांनी असो, त्यांनी एकच साक्ष दिली आहे. ती साक्ष म्हणजे येशू हा ख्रिस्त आहे, येशू हा माझा तारणारा आहे आणि त्याने मला तारण दिलं. इवन ज्यावेळेस प्रेषितांची कृत्य 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणी लंगडा भिकारी आहेत आणि त्या ठिकाणी पेत्र त्या ठिकाणी जात आहेत आणि त्या ठिकाणी तो त्या लंगड्या भिकाऱ्याला बरं करतो आणि लोक आश्चर्यचकित होतात आणि तो त्या ठिकाणी फार सुंदर प्रकारे साक्ष मांडतो. आणि प्रेषितांची कृत्य 3रा अध्याय वचन 15 असं लिहिलेलं आहे की आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले पण देवाने त्याला मेलेल्या मधून उठविले, याच्या आम्ही साक्षी आहोत. तो काय सांगत आहे? येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ त्या ठिकाणी सांगत आहे. तो कसा बरा झाला किंवा बरा करणारा येशू ख्रिस्त हे सांगत नाहीये, तर तो त्या लोकांना हे स्पष्ट करून दाखवत आहे की येशू ख्रिस्तच सर्व काही आहेत आणि सर्व काही त्याच्याद्वारे त्या ठिकाणी घडत आहे. आणि म्हणून मंडळीमध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती साक्ष देण्यासाठी उभा राहतो आणि जर तो
धन मला भेटलं किंवा धन म्हणजेच देवाचा आशीर्वाद, तर त्याला मला तरी वाटतं की त्या ठिकाणी हे समजून सांगणं गरजेचं आहे की धनापेक्षा पण सर्वात मोठा आशीर्वाद जर काही होता तर तो आपल्याला मिळालेलं ते तारण होतं, आणि ते सांगणं गरजेचं आहे. आणि मग हे पण सांगणं गरजेचं आहे की पैशाचं जे मूल्य आहे ते मूल्य करणारा देव आहे. जसं मी ते डिमॉनिटायझेशनचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की त्याला किंमत नाही, ते चंचल आहेत. देवाच्या दृष्टिकोनातून ज्याला किंमत आहे त्यालाच किंमत आहे. मग त्या सर्व गोष्टी सांगून ख्रिस्ताचं श्रेष्ठत्व त्या ठिकाणी त्या व्यक्तीला सांगणं फार गरजेचं आहे. अजून जर कोणाला काही बोलायचं असेल तर बोलू शकतात इतर पालक वर्ग. राइट, किसी ने कभी एड्रेस किया है अपने कलीसिया में, कोई पासवान ने जो आज मौजूद है यहाँ पर? ब्रदर रोशन, कैन आई गिव Please, my please. opinion, suggestion about this? Please go ahead. Yes, जो प्रीमाइस या जिसको हम प्रमेय बोलते हैं, ये लोग अपनी गवाही में रखते हैं कि हमारे पास धन है या पैसा है, तो वो बड़ी आशीष है. तो अगर लोगों की क्रिश्चियन टेस्टिमनी अगर इस प्रकार से है कि मनी इज अ ग्रेटर ब्लेसिंग, by definition what they want to prove, or indirectly they are proving that the Hindu gods or Allah is a greater god because Arabs are richer. Okay, interesting. Yes. So that is a faulty reason. मुझे लगता है कि जिसके द्वारा वो प्रूव करना चाहते हैं कि दे आर ब्लेस्ड एंड दैट इज ग्रेटर ब्लेसिंग. अगर उन्होंने रीजन का इस्तेमाल किया, रीजन का, तो जरूरी उन्हें जरूर समझ में आएगा कि उनका जो है फॉल्टी रीजनिंग है करके. दूसरी बात मैं ये कहना चाहता हूं कि बाइबल में जो गॉस्पल या ग्रेस दिया गया है, दैट इज नाइदर ऑफ प्रॉस्पेरिटी नॉर ऑफ पॉवर्टी, इट इज अ फ्री ग्रेस. तो बाइबल हमें यह नहीं सिखाती कि इफ यू बिकम क्रिश्चियन यू बिकम अ मॉन्क, या फिर जो मॉन्क है उसे प्रॉस्पर होना है, या जो प्रॉस्पर है वो क्रिश्चियन होने के बाद उसे मॉन्क फकीर की जिंदगी जीनी है. बाइबल ऐसा कोई भी हमें जो है निर्देश नहीं देती है. फॉर एग्जाम्पल, कल अभी अंबानी की बात शुरू है. कल गॉड अगर उसको, परमेश्वर उसे बचाता है तो उसे वो अंटेलिया छोड़ के किधर धारावी में, अभी क्रिश्चियन हो गया तो उसको धारावी में रहने के लिए परमेश्वर नहीं बोलेगा, है ना, अंटेलिया छोड़ के. तो हमें यहाँ पे भी बैलेंस रहना है कि द गॉस्पल इज नाइदर ऑफ पॉवर्टी नॉर ऑफ प्रॉस्पेरिटी, इट इज ऑफ द फ्री ग्रेस. और दूसरी बात जो है, हमें इसकी तरफ भी जो है इग्नोर हमें नहीं करना है इसके तरफ, कि अगर हमारे पास जो धन है या जो रिसोर्सेस है, दे आर मीन्स ब्लेसिंग्स फ्रॉम गॉड आल्सो, मीन्स टू लिव द लाइफ, क्रिश्चियन लाइफ, एंड टू ग्लोरीफाई हिज नेम. अगर हम प्रोवर्ब्स पढ़ते हैं तो जहाँ पे निगेटिव वार्निंग दिया है धन के बारे में, तो वहां पे पॉजिटिवली भी बाइबल उसके बारे में बात करती है. हम लोग जो है क्रिश्चियन जीवन ऐसा जीते हैं भाई, देखो, और ये बहुत बुरी बात है. जो क्रिश्चियन है उसके पास साइकिल है, वो जो टू व्हीलर वाला है ना, उसके तरफ देख के बोलता है कि अरे ये टू व्हीलर चलाता है. तो ऐसा डिफाइन करने की कोशिश करते हैं हम कि मेरे पास साइकिल है, इसके पास हीरो होंडा है, तो ही इज सिनिंग हैविंग अ हीरो होंडा. और जिसके पास बाइक है वो कार वाले को देखता है तो वो समझ लेता है कि आई हैव अ बाइक एंड ही हैज अ कार,
So something is wrong with the guy who has a car. So Christian life is not in this way. मसीह जीवन ऐसा भी नहीं है कि साइकिल वाला बाइक वाले को कोसेगा, बाइक वाला जो है वो कार वाले को कोसेगा. दिस इज रॉन्ग एटीट्यूड आल्सो. तो मुझे लगता है कि हमें जो प्रभु धन देता है उसका उपयोग उसकी महिमा के लिए, लोगों की जरूरतों को पूरा करने के लिए इस्तेमाल करना है. हमारे लिए भी है. इट इज नॉट ओनली फॉर सेल्फ कंजम्पशन, पर्सनल कंजम्पशन के लिए नहीं है धन. तो जो भी अतिरिक्त प्रभु देता है वो उसके राज्य की बढ़ोतरी के लिए और हमारे मसीह भाई बहनों के जरूरतों के लिए भी देता है. उस हिसाब से भी हमें देखना है. और पिछली बार हमने जब देखा था कि मनी इज नॉट इन इटसेल्फ सिन, तो उसका जो लोभ है वो बुरा है मुझे लगता है. और इसे मीन्स के जैसा ही हमें देखना है कि प्रभु ने ये हमें साधन दिया है. और दूसरी तरफ जो केवल धन के ऊपर विश्वास रख के जीवन जीते हैं तो उन्हें बहुत ही स्ट्रेट फॉरवर्ड वार्निंग बाइबल में दी गई है. और हमें सावधान रहना चाहिए, क्योंकि शैतान ने जो 3 पैतरे डाले थे प्रभु यीशु मसीह के सामने, तो एक पैतरा ये भी था कि मेरे सामने झुक और मैं तुझे सब कुछ दूंगा. तो प्रॉस्पेरिटी गॉस्पल ये एक शैतान का पैतरा भी है और उसकी तरफ भी ध्यान देना बहुत जरूरी है. थैंक यू ब्रदर. All right, thank you. Just to clarify, मैं हिंदी में सवाल पूछ रहा हूँ, नॉट नेसेसरी आप जवाब भी हिंदी में दो प्लीज. अगर मराठी इज द थिंग दैट ज्यादा लोग उससे समझेंगे तो प्लीज ब्रदर्स आंसर इन मराठी. Brother Arpan, I saw your question. Just want to confirm if it's a question or it's an observation. ज्यादा प्रचारक और शिक्षक क्यों बाइबल के इस आदेश को नजरअंदाज करते हैं कि पैसे और धन विश्वासियों के लिए ठोकर का कारण बन सकते हैं? ये आपकी टिप्पणी है या ये आप सवाल खड़ा करना चाहते हो? ये एक सवाल है, क्योंकि हम लोग इधर आके रुक जाते हैं ये कहकर कि पैसे का लोभ बुरा है. बट द स्क्रिप्चर्स आर वेरी क्लियर इन सो मेनी पैसेजेस, इन सो मेनी illustrations and so many narratives that money and riches are a serious hindrance for believers. But hardly anybody preaches about it. Not many people talk about it. क्या मतलब उसका कारण क्या हो सकता है? और maybe do we even agree that money is a hindrance can be a hindrance for believers? Do you want to differentiate between money and desire for money? Not necessarily, because when you are financially very stable, there is a much more proneness to trust yourself. खुद के ऊपर और खुद के पास जो है, हम सबका मतलब अगर कॉमन एग्जांपल देख सकते हैं कि जब सैलरी चेक आता है our dependence is very less on Lord, and at the month end everybody सब लोग प्रार्थना कर रहे कि परमेश्वर, that confidence level is also very low at the end of the month. Right. So but पवित्र शास्त्र में बहुत सारे एग्जांपल्स हैं, and a lot of teaching that says that money riches are a hindrance. And हम लोग अगर देखते हैं हमारे आसपास में तो that is a fact, मतलब दिख जाता है. So yeah, any comments, any observations on that? Right. अक्सर मैंने नोटिस किया है जब फाइनेंशियल इश्यूज आते हैं परिवार में तो चर्च अटेंडेंस बढ़ता है, और जब सब तब्दीली आती है, जब फ्लरिशिंग हो रहा है, तब लोग घर पे बैठते हैं. आई थिंक परमेश्वर को एटीएम जैसे वो इस्तेमाल करते हैं, और जैसा आपने कहा प्रार्थनाओं का बंद झालं.
Am I the only one that cannot hear Brother Roshan? No, even I cannot hear too. Okay. No one, brother. Yes, so till he comes back, किसी को कुछ कहना है उस बारे में या कुछ कहीं जी विचार? मैं कुछ कहना चाह Hello. हेलो कैन यू हियर मी यस On one level, offerings आते हैं, right? So, रोशन में yes. You were off for some time. डिस्कनेक्ट हुआ था, मुझे क्वेश्चन कुछ सुनाई नहीं दिया, थोड़ा Oh, sorry, नेटवर्क का sorry. प्रॉब्लम। अभी आ रहा है आवाज? आ रहा है। Yes. Okay, let me turn off my video. Right. So मेरा सवाल था कि तिमोथी को पौलुस आदेश दे रहा है कि तू कुछ लोगों को आदेश दे। अब ये लोग धनवान लोग हैं, राइट? सो प्रैक्टिकल ऑब्जर्वेशन है, प्रैक्टिकल कंसर्न है कि डोंट यू थिंक एक प्रचारक को अपने कांग्रेगेशन के वो भाग को इस तरह से बोल्डली कहना, वो भाग जिनका ऑफरिंग्स में मैक्सिमम कंट्रीब्यूशन है, राइट? अगर इनको किसी रीति से ठेस पहुंचाया तो शायद ऑफरिंग्स ना आए, ऐसा डर भी हो सकता है। तो एक प्रचारक अपने आप को इससे कैसे बचाए? बिकॉज आई थिंक इम्प्लिसिट इन द कमांड टू द रिच इज द कमांड टू टिमोथी कि भाई तू मत रुकना कभी, ऐसा कमांड देने से भले ही ये रिच लोग की वजह से तेरे चर्च का खर्चा निकल रहा है, राइट? आई थिंक some pastors may find it difficult, right? What do you think about this? ऍक्च्युली इथे जे सांगितलेलं आहे तिथं आज्ञा म्हणून तो शब्द वापरलेला आहे, जो निक्षून शब्द आहे पॅरांगेले. आणि मला तरी वाटतं की त्या ठिकाणी जर अशी परिस्थिती असेल, एखादा जर धनवान व्यक्ती मंडळीमध्ये स्पष्टपणे जर इतरांकडे तुच्छतेने पाहत आहे आणि दुसऱ्यांकडे तुच्छतेने बघत आहे, तर मला वाटतं की त्या मंडळीचा जो स्थानिक पाळक असेल, त्याने तो व्यक्ती मग कितीही पैसे टाकत असो दानमध्ये, त्या पैशाचा विचार न करता त्याला सरळ सरळ जी देवाची आज्ञा आहे ते सांगणं फार गरजेचं आहे. आणि आमच्या मंडळीमध्ये जे नाशिक येथील जे चर्च आहेत, निलेश सर त्याविषयी सांगतील अजून चांगल्या प्रकारे, पण एक व्यक्ती आहेत की जे आहेत म्हणजे करोडपतीच आहेत आणि ते चांगल्या प्रकारे दान वगैरे द्यायचे, या सर्व गोष्टी होत्या. पण मग जर आज ते चर्चला येत नाही, त्यांना 2-4 वेळेस आम्ही सांगितलं, भेटले आमचे पाळक साहेब वगैरे जाऊन, पण त्यांना त्या गोष्टी पटत नाहीत. मग आम्ही फक्त त्यांचं धन घेऊन नाही बसलो की ते मंडळीला एवढ्या मोठ्या भेटी देत आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम असतील तिथं मग पैसा देत असतील. त्यांचं जे काय आहे ते चुकीचं, त्या प्रकारे सर्व काही त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात आलेलं आहे, नाही का, जी देवाची आज्ञा आहे ते. So to begin with, हम लोग ये अग्री करते हैं कि does the Bible teach that money and riches actually are a hindrance in the Christian life? At least, like, to begin with. It can be, but yes, काही ठिकाणी आहेत अर्पण पाळक साहेब. Yeah, to be very scriptural, I think the love of money definitely is. क्योंकि धनाचा लोभ असणं ती फार म्हणजे धोकादायक गोष्ट आहे. So it has the potential to be correct. The love of money has every potential to be. आणि तो धोका आहेत, नाही का. पौल ज्या वेळेस त्या ठिकाणी लिहित आहे ते निगेटिव्ह स्टेटमेंट तो वापरत आहे की ते धनवान आहेत असं नाही, पण ते होऊ शकतात, अभिमानी होऊ नये, त्यांनी ते नसावं, नाही का. It's our attitude towards the money matters again. Yeah. Because I have a few friends. One is an international lawyer, and he earns 30,000 per hour. And then whatever he earns, I think more than 50% is in the international ministry. And there are some friends who have, they have invested in good schemes in the banks, and whatever interest they are getting monthly, that comes in lakhs, and they are using that in Cambodia, Nepal, Burma, India,
for missionaries' needs. So they have glory of God in front of their eyes. So again, depend on the attitude, I think. बरोबर आहे पाळक साहेब, एकदम खूप अगदी बरोबर बोलताय पाळक साहेब. Even even the poor can have a very terrific and wicked heart. बायबल मध्ये पैशाला कधीच वाईट म्हटलेलं नाही. मला तर नाही वाटत की पैसा वाईट इज मनी इज रॉंग इन बायबल. मला कुठं दिसलेलं नाही. पैशाचा लोभ, ऍटिट्यूड लोभ किंवा त्याच्या मागे धावणं, दॅट कॅन बी. पण पैशालाच वाईट म्हणणं नाही. पैशाशिवाय तर चालू शकत नाही. नेव्हर. Coming to the point, again we have to see what things can pull us away from God, and the scriptures constantly tell us that there is something known as money that can take us away from God. It is not talking about many other things. So the scriptures have many examples. I'm again saying many examples, many stories where money is shown to have more potential, is shown to have more control on the depravity of the human mind. And yet we as preachers don't want to talk about it. And we just want to overlook it by making a statement that maybe the desire and the attitude, come on, we are saying that man is depraved. So the depraved man will surely have a problem if he has more money. So we hardly hear people talking about or preaching to rich people that you should guard your hearts against this. Western culture में लोग बहुत ही civilized है, इसलिए their way and attitude is very much humble. हमारे इंडियन कल्चर में जिसके पास 2 गाड़ी आ चुका है वो किस तरह बिहेव करता है चर्च में, उनका एटीट्यूड पास्टर की ओर कैसा है, चर्च की ओर कैसा है, परमेश्वर की ओर कैसा है. इट इज अ फैक्ट दैट मनी हैज मोर पोटेंशियल and it has taken more people away from God, and the Bible says it, right? बाइबल उसके बारे में गवाही देता है, but why are we not ready to speak about it? It is just like the proverb says, be careful from a evil. I have seen a preaching in a church. चर्च में प्रीच किया जाता है कि टाइथ दीजिए, that's good. और as you are telling, it's not taught or preached about depravity or the what we say. I have come across a church where pastor tells his believers, अपने believers को बताता है कि अगर आप मुझे टाइट नहीं दोगे, जाके घर में बिल्कुल दादागिरी जैसा आप मुझे टाइट नहीं दोगे, ऐसा होगा वैसा होगा. So that's his attitude. It's like this is practical. I have seen that man. लेकिन पण असं आहे की जर आम्ही पैशालाच जर महत्व देत बसलो, गाडी बंगले पाहत बसलो, जसं तुम्ही सांगताय त्याप्रमाणे, मिनिस्ट्री कुठं राहील मग? व्हेर इज आवर फोकस, व्हेर इज आवर. पण आम्हाला हे ऍड्रेस पण करायला पाहिजे चर्चमध्ये, बॅलन्स लाईफ, बॅलन्स दोन्ही गोष्टीमध्ये, मिनिस्ट्री पैसा. पैशाशिवाय मिनिस्ट्री होऊ शकत नाही, दॅट्स द फॅक्ट. पैसा हवायला असायलाच हवा, पण कितपत फक्त पैसा पैसा करणं किंवा एकच वन साईड चालणं, पैसा 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 पैसाच पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये. आणि हे चर्चमध्ये शिकवायला पाहिजे. आणि जे पैसेवाले लोक आहेत, दोज हु आर हॅव्हिंग मोर मनी, त्यांना पण शिकवायला पाहिजे की देण्यामध्ये किती धन्यता आहे, आणि देण्याच्यामुळं प्रभू सांगतो की किती आशीर्वाद येतात, हे पण शिकवायला पाहिजे. पाळक लोकांनी स्वतःही शिकायला पाहिजे की फक्त घेण्यामध्येच धन्यता नाही, पाळकांनी हे पण शिकायला पाहिजे. आणि आज ग्रामीण भागामध्ये भयंकर परिस्थिती आहे. शहरामध्ये तरी इन अर्बन एरियाज इट्स पीपल आर सर्वायव्हिंग. ग्रामीण भागामध्ये दररोज मी खेड्यामध्ये जात आहे, लॉकडाऊन मध्ये दररोज बाहेर निघत आहे, आणि मी बघत आहे किती भयंकर परिस्थिती आहे. ग्रामीण भागामध्ये लोक स्ट्रगल करत आहे, पाळक लोक. आणि म्हणून ही एक चांगली संधी आहे पाळक लोकांसाठी, मंडळीसाठी, की दे कॅन टीच ॲज यू आर टेलिंग. हे फोकस करून शिकवायला पाहिजे आहे. बॅलन्स लाईफ जगण्यासाठी देखील, आणि पैसा आणि वैयक्तिक जीवन, आमचं देवाशी असलेलं आमचे संबंध किंवा आमचं कमिटमेंट, या दोन्ही गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवून कसं जीवन जगावं, हे पाळकांनी शिकवणं ह्या दिवसामध्ये गरजेचं आहे. आय एग्री फॉर दॅट. श्योर, क्योंकि वचन में कहा था कि इफ यू like यीशु मसीह ने सिखाया, unless you hate your father and mother you cannot be my disciple. Yeah, he who loves me, he who loves his father or mother या उनके परिवार वाले more than me is not worthy. So
ऐसी कोई भी चीज, not just money, anything that takes precedence over the Lord can be a detrimental factor to faith. Coming Right? back to the point again. आपके खुद के घर वाले आपको परमेश्वर से दूर कर सकते हैं, right? So money is not the. So as I said, coming back to my point, in the list of what can take you away is money. See, again, I'm saying we are making general statements. Anything can, but then Scripture gives specific instructions that money actually can, and many have. That's what the Bible says. See, again, why generalizing a statement when the Scripture says that money has a greater potential? Moreover, churches में जो attitude आ जाता, first of all, परमेश्वर को quantity की जरूरत नहीं है, but जिनके पास ज्यादा है, they are obviously expected to serve the church better and serve the kingdom better. That is why we have the rich. That is why there are the poor. But usually, what our attitude towards the rich in the church, theological voices जो आते हैं, हम लोग जिनके पास ज्यादा पैसा है उनका सुनते हैं, and they think that their theological understanding is always right. कि भाई पास्टर ने मेरा ही सुनना चाहिए. Nobody listens to what मतलब जो गरीब है उसका theological view तो कोई लेता ही नहीं है. You see that this is the reality in Indian churches. जो बंदा बहुत सारा पैसा लेके बैठा है वो कुछ भी बोल जाए ना, it's digestible. लेकिन हम लोग see, somewhere we have to be open and vocal about it. I don't know. See, because in all the conversations I heard again, nobody's still again agreeing to the fact that money has more capacity, which the Bible again agrees to. Yeah, I think it does, because when the Lord says you cannot serve both God and mammon, right? So जो धन है वो देवता का स्थान ले सकता है, वो परमेश्वर का स्थान ले सकता है, और एक समय में आप दो देवताओं को नहीं पूछ सकते, right? You cannot serve two gods at one point. So yes, definitely वो supposed deity का दर्जा wealth को दिया गया है, उतना कंट्रोल तो है उसमें लोगों को कंट्रोल करने की. I think I agree with that. उसका इम्पैक्ट तो हम देख ही ले सकते हैं कि फैमिली लाइफ में होता है, हस्बैंड वाइफ में होता है. लॉट ऑफ इश्यूज एक्चुअली क्रीप आउट ऑफ मनी. सो द इश्यू दैट यू रेज्ड अबाउट धनवान लोगों का सुनते हैं और गरीबों का नहीं सुनते, आई थिंक दैट्स मोर कनेक्टेड टू जेम्स 2 वेयर जेम्स एड्रेसेस पक्षपात का जो पाप है, राइट? जहाँ पे आप धनवान को अच्छा सीट दे रहे हो कलीसिया में बैठने के लिए, और जो गरीब है उसको पैरों के नीचे बैठने बोल रहे हो. सो ऑब्वियसली रिलेटेड टू मनी, लेकिन नाउ इट हैज कम टू प्रेफरेंसेस कि आप एक को दूसरे से ज्यादा प्रेफरेंस दे रहे हो इन सम वे. लाइक आज हमारे बीच डॉक्टर रोशन है, चर्च में आए हैं डॉक्टर रोशन, बहुत बिजी आदमी है फिर भी आए. सो व्हाट? Why do we have this attitude in the Christian circle? I don't get it. And moreover, we are not helping people to understand. क्योंकि परमेश्वर ने उनको एक ज्यादा रिस्पॉन्सिबिलिटी दे दिया है, क्योंकि उनके पास ज्यादा है. They have to be very wise, and I think pastors and elders have to guide them कि भाई तुम लोग किस तरह, कहाँ पर you can be useful and how God can use you. Right. निलेश पास्टर काहीतरी सांगत होते वाटतं, त्यांनी गेले. हे विचारत होतो की ते पाळक टाईत मागतात, तर तो टाईत चर्चला द्यायचा असतो ना, का पाळकाला द्यायचा असतो? बरोबर आहे. Okay, any more questions? If not, I have one last one, जो is practical for us as pastors and as church members. पौलुस टिमोथी को कमांड करता है कि जो कलीसिया के धनवान है उनको इस तरह से कमांड करता है, obviously, and
पिछले 2 हफ्ते पहले हमने 6, 9, 10 में देखा है कि those who desire to get rich fall into temptation and so and so. Now, how do you protect the church as a whole in terms of its ministry from desiring to get rich? अर्थात कलीसिया की जो सेवा चल रही है, लाइक कलीसिया की जो आमदनी है या कलीसिया किस तरह से फ्लरिश हो रहा है, डोंट यू थिंक वहां पर एक पॉसिबिलिटी है कि कलीसिया एज अ होल माइट फॉल इनटू द ट्रैप ऑफ फ्लरिशिंग या सेवकाई में तब्दीली आए, एंड दैट कैन कॉज अ लॉट ऑफ ट्रबल फॉर द मिनिस्ट्री, राइट? जिनके ऐसी कलीसिया जिसका मन में सिर्फ यही है कि कैसे हमारी आमदनी बढ़ाए, राइट? डज नॉट नेसेसरली कि जैसा एग्जांपल एक भाई ने दिया कि घर घर जाके लोगों से के वॉलेट से छीनो, नहीं, इन जनरल आपके प्रचार में या आपके रवैये में ऐसा निकल रहा है कि भाई कलीसिया को रिच होना बहुत जरूरी है. डू यू थिंक दैट कैन ऑल्सो बी can fall under the same condemnation जो पहला तिमोथी 6 में है, right? Can the church as a whole fall into temptation in its desire to get rich? Anyone? Church as in like they themselves wanting to long run. collect it through offerings, like their own funds or something like that? Sorry? As in, are you saying like the church wants to increase, as in they want to increase their bank balance as a church, or? Yes, as a church, a rich church. Right. उनके बैंक बैलेंस वो चाहते हैं कि बढ़ते जाए in the name of giving or in the name of ministry. कुछ भी करो, कलीसिया में पैसे बढ़ते जाने चाहिए for some reason. Depends on the motive, I think, brother, the purpose. I think that is not a right attitude. कुछ भी करो, चर्च में पैसे बढ़ते जाने चाहिए. That is business minded attitude. कुछ भी करो, कंपनी बढ़नी चाहिए. Hire and fire, do whatever you want. That is businessman. Church is not a business. Okay, let's assume कि कुछ भी करो हम हटा दिए. Should a church desire to should a church desire to get rich in terms of कलीसिया का बैंक बैलेंस? If you are missionary sending church, yeah, surely you need to think, brother. You see, if the church is having money, corporate on their hand, they can wisely, if they have a people in the church, if they have a people who could wisely invest that money and make it more to help the church purposes, the church need more and more, they can rightfully do so. Not a problem. I think, Paul washers, they encourage like at least 50% of the whole budget of the church should go for missions, which is a really high this thing. Mhm. And so what I heard recently was one church says that we don't pray for like we don't set our budget, but with what the Lord is providing, we make the budget. Or what the Lord is providing, we use it rather than make. I mean, of course, there are times when there are big, projects and all of that. But I think the Bible is emphasizing the spiritual temple and missions and meeting the needy rather than physical things. मतलब आप बोल रहे हो कि जनवरी में कलीसिया ये नहीं बोल रही है कि दिसंबर तक का टारगेट 5 लाख है,
जैसे जैसे आ रहा है आप वैसे वैसे उसको स्टीवर्ड कर रहे हो. Is that what you're saying? Yes. I think in CHBC, no, there is one book also written, a very practical book. I'll try to put the thing. So it's not like we challenge the church that this is what we need to raise up next year, but rather, what the Lord is giving, we use that. Maybe have the right targets. Pastor's salary has to. Yeah, of course. So budgeting basically planning के लिए हो रहा है, और किसके लिए नहीं, वो बहुत इंपॉर्टेंट हो जाएगा. किसके लिए नहीं, मतलब किसके लिए रेस करना है और किसके लिए नहीं, वो क्लियर चाहिए. राइट. पर्पस. Yeah, like biblically speaking, salaries and administrative expenses, missions. Pastor's jet is absolutely no. Also, fund for the widows, as the Bible teaches. Right. For the poor and the needy. Yeah. Mercy ministry for the poor and needy, orphan and widows. Yeah. I think over there also, first in the church and then moving outside. Right. If there's any project or something. Do good to all men, especially to those of the household of the faith, right? Correct. Begins with the household, yeah. All right, brothers, good discussion. This is healthy. Yeah. Yes. I think we need to spend some time for the discussion that happened before 11. So back to you, Brother Mangesh and Brother Nilesh. Brother Nilesh is the chairperson. Okay. We just wanted to find it out from all the people. हम जो लोग अटेंड कर रहे हैं इस स्त्री को उसको देखते हुए, उसको मद्देनजर रखते हुए हमारी ये कोशिश है कि क्या हम और ज्यादा कर सकते हैं, क्योंकि ये तो सेकंड लास्ट सेशन था. इसके बाद में और एक सेशन होगा, फिर हम हमारा फर्स्ट तिमोथी खत्म होने वाला है प्रभु की दया से उस योजना के अनुसार. तो आपका क्या फीडबैक है और आप क्या चाहते हो कि आगे कर सकते हैं? हाउ मेनी पीपल आर देयर रिमेनिंग? Oh yeah. Can you give your suggestions on this one? कि स्त्री को किस तरह से आगे बढ़ाना है? पहले आप ब्रदर नीलेश, आप जो डिसीजन लिए गए वो पहले मीटिंग में, वो पेश कीजिए उनके सामने. महीने में 2 बार और शाम 4 से 5:30. हाँ, तो हमने ये सोचा था कि महीने में 2 बार करेंगे, क्योंकि हर वीक ये हो रहा है और अभी अनलॉकडाउन की प्रक्रिया अभी आती खत्म होने वाली है. तो पीपल एंड पास्टर्स विल गेट बिजी. पासवान लोग काफी बिजी हो जाएंगे, बाहर चले जाएंगे. तो जो लॉकडाउन के समय में घर के अंदर का समय जो था वो निकल जाएगा अपने हाथ से. तो सोच रहे थे कि महीने में 2 बार करेंगे, 15 दिन में 1 बार, और 4 बजे से लेके 5:30 बजे तक शाम का समय में करने की, क्योंकि 6 बजे के बाद में शायद मिनिस्ट्री टाइम हो सकता है पासवानों के लिए, और सुबह का टाइम बच्चों लोगों का स्कूल का क्लासेस ये वो सब हो सकता है. तो वो सबको मद्देनजर रखते हुए टाइमिंग क्या आपको सूट है? अगर है तो आप थम्स अप कीजिएगा चैट में. सेम टाइमिंग का ब्रदर? हाँ, सेम टायमिंग. समजा टायमिंग 4 ते 5:30 पर्यंत 1.5 तास. हा, मला तर आवडेल तो टाइम. आवडेल ना? गुड. Sir, hey, suggestion. Sorry, just interrupting, but I think this suggestion is really good.
जसं तुम्ही म्हणाला की आता लॉकडाऊन ओपन होत असल्या कारणानं स्थानिक मंडळीच्या सुद्धा मिनिस्ट्रीज बऱ्यापैकी पाळखांवर आलेल्या आहेत. प्लस देअर अदर वर्क्स हॅव ऑल्सो स्टार्टेड. दे आर गेटिंग बिझी. त्यामुळे आपण ह्याची प्रक्रिया कमी केली तर ती इफेक्टिव्ह सुद्धा होईल. सो पीपल कुड नॉट टेक इट की चलो एव्हरी वीक इट इज गोइंग ऑन, बट येस नाव इट इज देअर प्रिसाइजली, सो दे कॅन ऑल्सो अटेंड इट. And timing is also very good, I think, 4 to 5:30. आता फक्त जे वर्किंग आहेत म्हणजे 9 ते 6 वगैरे त्यांचा थोडासा विचार करायला लागेल की वेदर इट इज अप्रोप्रिएट त्यांच्या दृष्टिकोनातून. This is specially meant for the pastors. So yeah. So we are Correct, assuming that the pastor is working as a pastor. मग 3 ते 4:30 घेऊया ना सर. 3 ते 4:30. हा, कारण परत 5:30-6 म्हणलं की इट्स अगेन अ टाइम वेअर पॉसिबिलिटी वी आर प्रिपेरिंग फॉर हाऊस विजिट बाय 7 o'clock or something. असंही होत आहे. म्हणून म्हणजे जर ministries are going on during the afternoon time in our churches. So yeah. So we need to give them the time also. Yes. Tuesday, Thursday, Friday. म्हणजे आता आपण म्हणजे मी अशासाठी म्हणत होतो की परत 4 ते 5:30 थोडासा इट अगेन बिकम्स अ क्विक टाइम वेअर पीपल वुड वॉन्ट टू गो आउट मे बी फॉर सम अदर थिंग्स. आफ्टरनून युजली those who like to sleep they can sacrifice and still come because it's again for pastors. That is what my thought was. But yes, anyway, if people are agreeing between 4 to 5:30, I think that is also good. I think Brother Emmanuel makes sense because 3 to 4:30 usually non-active hours होता है. वो active hours नहीं रहता है. Mostly there's a lot of drowse. Yeah. You can defeat drowsiness through it. 4 o'clock they are having their tea and all and getting ready for 6 o'clock afterwards evening ministry. So correct. If the session happens and if the pastor goes into house visitation or some preaching ministry or something, the session can be helpful for him because it will be fresh in his mind. ते होईलच सर नक्की. परंतु कसं होतंय when we know that we are house visiting our church members, then we already are preparing something for them. Surely. Definitely this might help, but I don't know how much it will be relevant with our church member house visit and with the pastoral preaching here. Right. तो अगर आपका इवनिंग मिनिस्ट्री 6 बजे से शुरू होता है, obviously you would need time to travel to that house, right? That's why I'm telling this thing is because what happens with people like us, where we try to reach out to the villagers, it takes at least 30 to 45 minutes of travel time. Okay. So if it is finished by 5:30, then to compile the things, नहीं तो क्या होता है 5 बजे से वो शर्ट डालना, मुंह धोना और इधर झूम चालू रहता है. So it really doesn't become more attentive or productive, especially when we are coming to the question answer session. So looking at those approaching times where you want to move out, I think then 3 to 4:30 can be effective. It is just a suggestion, but yeah, majority wise it can be decided. So it's every Tuesday, brother, you travel, Brother Emmanuel. Is it Tuesday? Usually, I'm not talking about me individually, but Tuesday I have my evening Bible study, and then there are some requests because I have some nursing staff with me, so their duties keep on rotating. So they are going through discipleship. So based on their duty timing, my weekly discipleship keeps on shuffling with them.
But I think people here in the cities, Bombay, Pune, they may find bit difficult. This is a nap time. That's what I want to erase. Because if that is the only nap time they get after morning 4 or 5 hours of sessions. No. I just don't want to become a hindrance in that timing. But that was a suggestion because that's a slow time. We as a pastor are not able to go out and visit anybody because we expect people may be resting, and then there is a lot of other things happening which are very slow. Because evening again with family, we may want to spend some time. Jaisa chai ka time hai, we may come together. Like my girls may come from the school and then want to spend some time and then go out with the ministry and manage the things. So this is just an observation which might be with others and which might not be with others. So it's okay. It's okay. People can really decide a good time of it. वोट कर लेते हैं ना आप हम कितने 9 जन हैं not now obviously और लोग भी हैं तो एक फॉर्म भेज दो 3 से 4.5 से जब वो आखिरी सेशन होगा ना तो आखिरी सेशन के पहले ही पूछ लेंगे क्योंकि काफी ज्यादा लोग रहेंगे और आखिरी सेशन के थोड़ा पहले पूछ के उनको ऐसा छोड़ देंगे सोचने के लिए और फिर एंड में ड्यूरिंग द क्वेश्चन आंसर सेशन answer some of the questions and go into the discussion and finalize the things. What do you say? It will, if we live on the crowd, brother, everybody will, they have their patches. I mean, time. Right. हर एक का कुछ ना कुछ कहीं ना कहीं होगा. कोई बोलेगा मॉर्निंग में मुझे फ्री है, 3 बजे मैं बैल को लेके खेत में जाता हूँ, शाम को तो किसी का कुछ ना कुछ रहता है. क्राउड पे छोड़ दिया तो मुश्किल हो जाएगा. सबका लो लेकिन ऑफलाइन लो, नॉट सोचने का टाइम दो एंड देन between 2-3 possibilities right option देना. Don't have to take everybody's suggestion as a final decision. Okay. Other thing, can anybody contact brother Nathan because he's speaking next Tuesday? Yeah, I'll ask him. Okay. Yeah. I think the new timing will be suitable for him. शायद सुबह का 6 बजे होगा उसका शायद. Better than रात का 1 बजे to join. Okay. So are we going to start new timing from the next session itself, or we are going to wait till the Brother Nilesh. Cut off. हाँ. जैसा as we are doing with Subhaktiche Rahasya podcast, can we even do this live on Facebook so that many can be benefited? Same time we can record and put this on YouTube. What do you think? Subhakti mein you guys keep the video on, right? Yes. Live on Facebook. तो जिसको देखना नहीं है वो भी स्क्रॉल करते करते भटकते आ जाते. So यहाँ पे usually हम सब वीडियो ऑफ करते हैं ना. Do you think that's No, लाइव बोल रहा हूँ मैं. फेसबुक लाइव कर सकते हैं क्या? सिर्फ टीचर ही वीडियो चालू रखेगा ना. So right. Only thing is we will have to have some kind of understanding as to what we say and what we don't say if you're doing it live. Right. तो वो हम लोग predetermined क्वेश्चन के साथ आ रहे हैं डिस्कशन के लिए.
not like last time. Couple of meaningful questions. पास्टर नीलेश आए थे. पास्टर नीलेश आप कंटिन्यू कर सकते हैं. वो टाइमिंग के बारे में बोल रहे थे कि नेक्स्ट ट्यूसडे से हम टाइमिंग चेंज कर रहे हैं क्या? हाँ राइट, वही मैं पूछना चाह रहा था कि क्या हम ग्रुप में डाल देते हैं. ग्रुप में हम लोग पोस्ट करेंगे और वहां पे फिर वोटिंग ले लेते हैं. क्यों ना हम ऐसे करें कि हम वेट करें ये खत्म हो जाए सही तरह से, और फिर अगला जो है वो नया चैप्टर रहेगा, नया विषय रहेगा और नया टाइमिंग भी रहेगा. But if Nathan is finding it difficult, we'll have to ask him. I think he is the person to be asked. Okay. The first one he took him, right? So once in a while he can do it, not every Tuesday. Yeah, he is not doing regularly. I don't think he would mind coming. You are staying up night and he said once in a while permission. क्यों नहीं brother, ऐसा बोल के बोला था मेरे को. Brother, one suggestion, we can actually compile some video. Pastor Mangesh is very good. एक छोटा सा short video of the summary of First Timothy, कुछ फोटो वगैरह दिए रहेंगे अपन ने. तो then even if we have to wait 1 or 2 weeks and all, we can do some promotional video and promotional flyer, spread it on Facebook इधर उधर, and then for start the next again. session. Okay. हाँ. That will be good idea. Brother. Good. नवंबर में चालू कर सकते हैं वापस. We can start in November. I think some of the pastors can make short videos. They can speak. They can give feedback. Yes. How they are benefited. Yes. Very good idea. Yeah, something. One more thing. Just thinking chronologically, do you think it would be wiser to take Titus first and then 2 Timothy? Because Paul dies just after 2 Timothy, so that's his last letter. So instead of doing first, second, and Titus, do you think it makes sense to do Titus first and then 2 Timothy? Subject-wise also we need to think because some subjects are running parallelly in Titus. So it will be again repetition. 2 Timothy is more personal and challenging and motivating on a personal level. Right. ठीक है. Okay, brothers, got to go. Yes. See you. Bye-bye. Okay. Thank you. God bless. Bye-bye. Bye-bye. Bye-bye.